प्राणसंजीवन पंढरीनायक भक्तवत्सल अनंत करुणा वरुणालय श्री पांडुरंग परमात्म्याच्या असीम अनुकंपेने आपण श्रीमन निवृत्तीनाथ श्री गुरूंच्या आज्ञेवरून ज्ञानोबाराय आपली प्रातिभ अनुभूती किंवा आपल्याला आलेली स्वसंवेद्य अशा प्रकारची अतींद्रिय अनुभूती ती शब्दाच्या द्वारा साकार करतात आणि ती साकार करताना केवळ आपल्या स्वानुभूतीलाच आकार देतात किंवा त्याचंच ज्ञान करून देतात असं नाही. ती स्वानुभूती ये हृदयीचे ते हृदयी घातले या न्यायाने आपल्या ठिकाणी त्या स्वरूपानुभूतीला स्थिर करण्याचा ज्ञानोबारायांचा निकराच्या आत्मभावाचा प्रयत्न आहे आणि तो आपण यथाशक्ती यथामती ज्ञानोबारायांचे जे शब्द आहेत, जी वचनं आहेत, त्या शब्दाचा वेध घेत आपली अवाच्य असणारी स्वरूपस्थिती ब्रह्माची याची अंगा घडीजे या न्यायानुसार या ठिकाणी आपण थोडे प्रयत्न करण्यासाठी त्यांच्याच अनुग्रहाने प्रवृत्त झालो. तर आता आजपासून आपलं तृतीय प्रकरण आरंभ झालेलं आहे. या प्रकरणामध्ये पहिल्यांदा जे मागचं दुसरं प्रकरण झालं सद्गुरुवंदना, त्याच्यामध्ये गुरु आणि शिष्य यांचं असणारं अखंड ऐक्य सांगितलेलं आहे आणि हे जे श्री गुरु आणि सत्शिष्य यांच्यामध्ये परंपरेने प्रवाहित असणारा हा जो सत्पथ आहे, त्या सत्पथामध्ये श्रीगुरूच ह्या सत्शिष्याला ह्या अखंड अर्थावर आरूढ करतात आणि हे करणं हा शिष्य जेव्हा आपल्या वास्तविक स्वस्वरूपाचा यथार्थ बोध किंवा अनुभूती त्याला प्राप्त होते त्यावेळेला त्या अनुभूतीमध्ये त्याला शिष्याला गुरूंचे काही ऋण राहतात तर त्याला म्हणतात ऋणशेष, म्हणजे काही ऋण त्यांच्यावर राहतं. व्यवहारामध्ये एखादा सावकार जेव्हा एखाद्या कोळाला किंवा ऋणकोला कर्ज देतो त्याला अधमर्ण म्हणतात बरं ना. तर त्याला जे काही ऋण देतो तर तो त्याचं व्याजासहित मुद्दल परत करतो, तरीसुद्धा तो त्यांच्या ऋणात असतो. एवढं तर झालं की नाही, जरी त्यांनी व्याज घेतलं मुद्दल घेतलं तरीसुद्धा किमान वेळेला आपल्याला मदत केली, वेळेला आपल्याला मदत केली अशा प्रकारचं ऋणशेष त्याच्यावर राहतं. त्याप्रमाणे या ठिकाणी श्रीगुरूंनी सत्शिष्याला जरी आत्मबोध करून दिला तर त्याच्यामध्ये त्याला ते करत असताना त्यांचं ऋण कोणतं आणि ते ऋण घेणारा शिष्य हे कोणतं ऋण घेतो तर ते चारही वाच्यापणाला लावतात. म्हणजे जेणेकरून हा बोध आपला हा शिष्य दृढ बोधाला प्राप्त होईल किंवा अनुभूतीला प्राप्त होईल यासाठी परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या चारही वाणी ज्या आहेत ह्या चारही वाणी पणाला लावतात. म्हणजे यांची पराकाष्ठा करून येन केन प्रकाराने हा अखंड अर्थवर आरूढ व्हावा. त्याच्या ठिकाणी एकमेवा अद्वितीयम ब्रह्म नेह नानास्ति किंचन किंवा माझ्यासहित सर्व हे विश्व ब्रह्मरूप आहे असा त्याला संशय विपर्यय रहित बोध व्हावा यासाठी ते प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. आणि शिष्यसुद्धा आपला अधिकार इतका उंचावतो आणि त्या बोधाला तो जो बोध आहे त्या बोधाचं आकलन त्याला होतं किंवा त्याची अनुभूती त्याला होते. आता ही अनुभूती झाली तरीसुद्धा तर ही अनुभूती झाली तर ही पूर्ण अनुभूती व्हायला पाहिजे आणि पूर्ण अनुभूती झाली तर त्या परिपूर्ण अनुभूतीमध्ये गुरु आणि शिष्य यांचं कोणत्याही प्रकारचा भेद राहत नाही आणि जर त्या ठिकाणी तो भेद राहिला तर ही अनुभूती पूर्ण नाही. अहम ब्रह्मास्मी असं म्हणत असला तरी त्या ठिकाणी अहम ही वृत्ती राहिल्यामुळं त्या ठिकाणी त्या अनुभूतीला पूर्ण अनुभूती असं म्हणत नाही. त्या ठिकाणी शिष्यासंबंधाचा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये तत् आणि त्वम असा जो काही भेद आहे बरोबर ना, त्याच्यामध्ये वाच्यार्थामध्ये भेद आहे आणि लक्षार्थामध्ये अभेद आहे. वाच्यार्थ जो आहे तो वाचारंभन आहे उपाधीला धरून आणि जो लक्षार्थ आहे
त्या लक्षार्थाचं नित्यसिद्ध ऐक्य आहे ते ऐक्य करण्याची गरजच नाही. अशा प्रकाराने जर शिष्याला यथार्थ बोध झाला असेल, लगेच बोला, यथार्थ बोध झाला असेल तर त्या ठिकाणी त्याला हे गुरु आणि शिष्य हे द्वंद्व न वाटता त्या ठिकाणी केवळ एक चैतन्यच अनुभूतीला येईल. बरोबर ना, एक चैतन्यच. आणि ते कसं अवाच्य असणारं, अखंड असणारं असं जे चैतन्य आहे, अव्यवहार्य असणारं, नित्यसिद्ध, स्वयंप्रकाश, असंवेद्य, घनीभूत आनंद अद्वैत स्वरूप, आणि त्याच्यामध्ये कोणताही व्यवहारच गुरु शिष्यपणाचा झाला नाही, होणं शक्य नाही, त्याची आवश्यकता पण नाही. बंधकालेपी बंधाभावा असं जर दृढता त्या बोधाची झाली असेल तरच तो त्या ठिकाणी कोणत्याही चारी वाचा सद्गुरूंनी पणाला लावल्या त्या वाचा त्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पोचल्याच नाहीत, पोचूही शकत नाही. किंवा शिष्याने जो काही आपलं अधिकार त्या ठिकाणी श्रवण, मनन, निधिध्यासन, तत्वम पदार्थ, हे जे काही तत्वम पदार्थ शोधन इतकं त्यांनी रात्रंदिवस केलं, त्याचीही त्या ठिकाणी काही उपयोगिता नव्हती, असणं शक्य नाही. असं जर त्याला झालं तरच तो ह्या वाणीच्या ऋणाचा परिहार पूर्णपणे त्यांनी केलेला आहे असा अर्थ होईल. किंवा श्रीगुरूंच्या ठिकाणी देखील मी अशा प्रकारे ह्या चारही वाण्यांची शर्त करून मी ह्या शिष्याच्या बुद्धीवर हा बोध आरूढ केला, अशा प्रकारचं जर त्यांच्या ठिकाणी जाणीव असेल तर तो बोध परिपूर्ण नाही. त्या ठिकाणी वाणीच्या ऋणातून तो शिष्य म्हणजे वाचा ऋणाचा परिहार त्याचा झालेला नाही असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच यामधून सांगायचे काय की गुरु शिष्य हा जो भाव आहे हा भावसुद्धा पूर्णपणे मावळून गेला पाहिजे आणि त्या ठिकाणी केवळ अखंड एकमेवाद्वितीय अशा प्रकारची केवळ अनुभूतीरूप चैतन्याची अनुभूती नाही तर अनुभूती स्वरूप चैतन्यच अवशिष्ट असेल आणि ते परिपूर्ण असेल. म्हणजे व्यवहार किंवा व्यवहाराचा अभाव यामध्ये चैतन्य त्या चैतन्याची असंगता, निर्विकारता, परिपूर्णता, सच्चिदानंद घनता आणि त्याची असणारं अफूट अद्वैतत्व हे सर्व जर अबाधित असेल तरच त्या ठिकाणी ह्या वाणीच्या ऋणाचा किंवा वाचेचा संबंध गुरुशी नाही आणि शिष्याची नाही. कारण तत्वम पदार्थ शोधनमध्ये हे वाचाच आहे, निधिध्यासनामध्येही ज्ञानरूप वाणी आहेच आहे, परादी वाणींचा त्याच्याशी संबंध आहेच आहे. पश्यंत्य यौक्तिक चिंतन वगैरे सांगत असताना विचाराचा संबंध आहे. किंवा दृष्टांतातून दार्ष्टांतिक आणि दृष्टांत यांची योजना करत असताना संकल्प विचार, बरोबर ना, संकल्प विचार नंतर ज्ञान ह्या सगळ्या गोष्टींचा संबंध त्याच्या ठिकाणी आहे. परंतु मूळ आत्मस्वरूपाशी मात्र कशाचाच संबंध नाही. त्यामुळं किती अंतरंग साधनाचं अनुष्ठान करत असला किंवा गुरु परादिवाचांच्या द्वारा त्याला बोध करण्यासाठी अगदी सज्ज होऊन कटिबद्ध होऊन सांगत असले तरी मूळ बोध स्वरूप आत्म्याच्या ठिकाणी यांचा कोणताही संबंध कधीही आलेला नाही. आणि जर संबंध येत असेल तर या ठिकाणी गुरूंच्या ठिकाणी गुरुत्व किंवा शिष्याच्या ठिकाणी शिष्यत्वाची भावना जर बद्धमूल झाली असेल किंवा दृढमूलक झाली असेल किंवा अगदी यत्किंचितही जरी तिला सत्ता किंवा अस्तित्व असेल तर ह्या बोधाला परिपूर्णता नाही. म्हणून वाचेच्या ऋणाचा परिहार झालेला नाही अशा प्रकारे सांगतात. म्हणजे याच्यामध्ये टळटळीत असणारी जी आत्मस्थिती आहे तीच याद्वारा वर्णन करतात. म्हणजे ज्ञानाच्या अगोदर आपल्या अज्ञान कालामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ह्या वाणी वगैरे पाहिजेत, परंतु ज्ञान झाल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्याही वाणीचा संबंध नाही. आणि असं असूनही अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे अशा प्रकारची जाणीव जर अंतःकरणात अवशिष्ट राहत असेल तर वाचारूणातून मुक्त झाले नाही. मग याचा अर्थ काय आहे तर या ठिकाणी अहम ब्रह्मास्मीमधला अहम जाणं हे अत्यंत आवश्यक आहे. तो अहमची जाणीव जर होत असेल त्या ठिकाणी मी ब्रह्म आहे अशी शिष्याला जाणीव होत असेल किंवा ह्या तत्त्वज्ञानाचा किंवा आत्मबोधाचा उपदेश करणारा उपदेष्टा गुरु ब्रह्मरूपता माझी आबाधित असूनही या ठिकाणी आपलं गुरुत्व आहे आणि त्याचं शिष्यत्व आहे असं जर म्हणत असेल तर त्या ठिकाणी ते वाणीचं ऋण अजून दोघांच्यावरही
त्या ठिकाणी आहे असा त्याचा अर्थ. आणि खरे गुरु आणि खरा शिष्य यांच्या ठिकाणी वाचारुणाचा पूर्णपणे परिहार झालेला असतो, कारण ते अखंड अद्वैतात्म स्वरूपस्थितीला प्राप्त झालेले असतात. त्याच्यामध्ये कोणताही संशय किंवा विपर्य त्यांना कधी स्पर्श करत नाही. अशा प्रकारची स्थिती आहे की संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ, अशी त्यांची ही अभंग आत्मस्थिती आहे. याच्यासाठी हे प्रकरण प्रवृत्त झालं. तेव्हा ह्या प्रकरणामध्ये सुरुवातीलाच सांगतात, ययाचे निबोबाटे आत्मयाची झोपलोटे, पूर्ण तरीही ऋण न फिटे जे चेनेची निदकी. आपण सकाळी चिंतन केलेलं आहे की या ठिकाणी ह्या ययांचे निबोबाटे म्हणजे ह्या 4 वाणींचा असा उद्घोष होतो. म्हणजे कधीकधी तुम्हाला काही शब्द जे आहे तर ते ज्ञानात्मक वाणीच्या अगोदर परावाणी असं, नंतर ते पश्यंतीमध्ये येतात, नंतर मध्यमेमध्ये येतात आणि नंतर वैखरीमध्ये येतात. तर वैखरीमध्ये येतात तेव्हा ते श्रवणेंद्रियांना विषय होतात. पण आपण म्हणतो गुरूंचा वक्तुर इच्छा तात्पर्यम, वक्त्याची काय इच्छा आहे हे वैखरी वाणीतून जरी आलं तरी आपल्याला विचार करावा लागतो. यांना सांगण्याचा अभिप्राय काय, तात्पर्य काय. म्हणजे तात्पर्य कुठे, म्हणजे त्यांचा असणारा जो संकल्पना आहे ती संकल्पना करण्यासाठी शिष्याला काय करावं लागेल, शिष्याला त्यांच्या बरोबर ना, त्या शिष्याला त्यांच्या मध्यमावाणीचा हे घ्यावं लागेल. याच्यातून गुरुजी पुन्हा पुन्हा सांगतात याच्यामध्ये निश्चयात्मक काय आहे त्याला काय करावं लागेल, बुद्धीचा मागोवा घ्यावा लागेल. म्हणजे निश्चयाचा मागोवा घ्यावा लागेल. निश्चय कोणाचा आहे, तत्र निश्चयात्मिका बुद्धी तत्र संकल्प विकल्पात्मकम मनाहा, असं घ्यावं लागेल. आणि या ठिकाणी बुद्धीमध्ये जे ज्ञान होतं त्या बुद्धी अधिष्ठान चैतन्य ज्ञानस्वरूप आहे, त्याची एक वाणी आहे. त्या वाणीला म्हणतात परावाणी. म्हणजे ज्याच्यामध्ये हे पहिल्यांदा तुम्हाला मी ब्रह्मा आहे असं स्फुरण होतं, बरोबर ना, असं स्फुरण होतं. परंतु आत्मा स्फुरद्रूप आहे हे ज्ञान होतं आणि तो आत्मा मी आहे असं ज्ञान होतं. परंतु हे ज्ञान हे परावाणीतलंच आहे. त्याच्यामधला जेव्हा अहम निश्चेष जाईल त्याच वेळेला, म्हणजे निश्चेष बाधित होईल त्याच वेळेला खरं ह्या 4ही वाण परेही परते बोलणे खुंटले वैखरी कैसेनी सांगे, असा जेव्हा निश्चय होईल, असं जे स्वरूप राहील की ज्याच्यामध्ये परावाणी कुंठित होते, तर वैखरी तिथं कधीच सांगू शकत नाही. ह्या वाणींचं प्रकाशन करणारं जे आत्मतत्व आहे त्याच्या उष्ण्या प्रकाशाने प्रकाशित होणाऱ्या ह्या 4 वाणी ह्या कसं त्याचं प्रकाशन करतील. ह्या वाणी म्हणजे त्यांनी सांगितलं पहिल्यांदा केवळ स्वरूपाने असणं, ही परेच्या पलीकडं असणारी आपली स्वरूपस्थिती आहे की नाही. अधिष्ठान रूपाने असणारा आत्मा तोच जेव्हा या ठिकाणी पहिल्यांदा परावाणीमध्ये प्रतिबिंबित होतो, नंतर त्याचा परावाणी म्हणजे मूलाधार चक्रामध्ये राहणारी जी वाणी आहे तिला परावाणी असं म्हणतात. मूलाधार चक्राच्या नंतर त्या वाणीचा जो प्रवास होतो त्या प्रवासामध्ये नंतर कोणती पश्यंती वाणी आहे ती आहे नाभिस्थानामध्ये, म्हणजे त्याला स्वाधिष्ठान चक्रामध्ये आहे, काही त्याला नाभी कमलामध्ये आहे असं म्हणतात. नंतर तोच आवाज मणिपूर चक्रामध्ये येतो की त्यावेळेला आपल्याला त्या शब्दात काय बोलायचं याची कल्पना काही येत नाही, पण ज्याला सांगायचे त्याच्या ते पार तोंडात आलेले पण फक्त अनुच्चारित आहे, त्यामुळे ते श्रवणेंद्रियांना विषय होत नाही. अशी असणारी पश्यंती वाणी जी आहे ती मणिपूर चक्रात आहे. आणि मध्यमा वाणी जी आहे ती मणिपूर चक्रामध्ये आहे. आणि काही लोकांच्या बुद्धी योगशास्त्राचं आणि वाणींचं कथन करणारे त्यांचं स्थानभेदाने त्या ठिकाणी काही म्हणतात की अनाहत चक्रामध्ये जेव्हा येते तेव्हा ती वैखरी वाणीचं स्वरूप धारण करते. काही लोकांचं म्हणणं आहे की ती विशुद्ध चक्रात येते, कंठस्थानामध्ये येते, तेव्हाच कंठस्थानातूनच शब्दाचं उच्चारण होतं. मुखाची जी पोकळी कंठ आणि त्याच्या सभोवतालचा असणारा मुखातला आतला, मग ते आपले जे दंत्य ओष्ठ्य वगैरे हे शब्द जे त्या ठिकाणी आपल्याकडून उच्चारित होतात आणि ते श्रवणेंद्रियाचे विषय होतात, तेव्हा त्या वाणीचं वैखरी वाणी जी आहे ती वैखरी वाणी प्रवृत्त होते असं सांगतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपण जेव्हा श्रवण करतो तेव्हा ते शब्द पण ऐकतो, त्याबद्दल बरोबर त्या वक्त्याच्या तात्पर्याचं त्याचं संकल्पना काय आहे तेही आपण पाहतो, त्याच्या बुद्धीचा निश्चय काय आहे हेही पाहतो, आणि नंतर शेवटी बुद्धी निश्चयाचा विषय काय आहे
हेही पाहतो. पण तो विषय पाहत असताना तो सोपाधिक आहे का सविशेष आहे हेही पाहतो. परंतु हाच निश्चय जेव्हा तो ह्या वक्त्याचा तात्पर्य निर्विषय आत्मा सांगण्यात आहे असं कळतं, हेही आपल्याला कळतं, आहे की नाही. परंतु हे सर्व जाणणारा मी आहे हेही आपल्याला कळतं. नंतर तो मी आणि ते जे निरुपाधिक चैतन्य आहे ते मी आहे असंही कळतं. पण असा जर मी असं मला ज्ञानवान झालेला मी ज्ञानी आहे असं जर वाटेल तर त्याच्यामध्येही पुन्हा ह्या सगळ्या वाणी परत जिवंत होतात. म्हणजे या सगळ्या वाणींचा निश्चेष निराश होत नाही. कारण का ती स्थिती आहे ती अवाच्य आहे. अवाच्य आहे म्हणजे मन वाचा तिथं तुझे हे स्वरूप, मनाच्याही संकल्पाचं आणि ह्या चारही वाणींच्या आतीत असणारं अशा प्रकारचं जे स्वरूप आहे. मनवनी माप भक्ती केले, भक्तीला माप केलं म्हणजे आवाच्य असणाऱ्या स्वरूप स्थितीची तद्रूपतेला प्राप्त झालो ही खरी त्या ठिकाणी काय आहे. म्हणून ती भक्तीची आ मापे मोजितो अनंता इतराने तत्वता न मोजवे अशा प्रकारची याची स्थिती आहे. म्हणून ही स्थिती प्राप्त व्हावी असं ज्ञानोबरायांना वाटतं. हे ज्ञानोबरायांना मंगलाचरणापासून तर दोन्ही प्रकरणात ज्ञानोबरायांना हेच वाटतं, हेच वाटत राहणार. आणि अगदी 10व्या प्रकरणाच्या उपसंहारापर्यंत ज्ञानोबराय ह्या अभंग अद्वैत आत्मस्थितीचंच वर्णन ह्या कोणत्या ना कोणत्या रूपाने करतात. जसं आपण नेहमी म्हणतो की कुठेही गेलं तरी त्याला काय करायचं, भिकाऱ्याला भीकच मागायची. तसं कुठेही गेलं तरी ज्ञानोबरायांना अद्वैत आत्मस्थितीच प्रतिपादन करायची. म्हणून ते म्हणतात की या चारी वाण्यांचा बोभाटा होतो. त्यावेळेला असं चारी वाण्यांचा बोभाटा करून श्रीगुरू काय करतात, तू ब्रह्मच आहेस. म्हणजे चारी वाण्याचा बोभाटा म्हणजे कोणता आहे, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी अशा प्रकारच्या ह्या चारी वाण्यांचा उद्घोष आहे. आणि या उद्घोषामुळे होतं काय, आत्मस्वरूपाचे जे अज्ञानरूपी निद्रा आहे ती लोटते, नष्ट होते. म्हणजे ही अज्ञानरूपी निद्रेचा नाश होतो आणि तो ज्ञानरूपी जागरणात येतो, बोधरूपी जागृती अवस्थेला प्राप्त होतो. परंतु माऊली म्हणतात जे चेनेची जे जागृतीला येतं पण ते चेनं जरी असलं पण ते चेनं म्हणजे जागृती म्हणजे बोध काय बोध स्वरूप असणारं जागरण किंवा बोध रूप असणारी जागृती हे ज्ञानोबरायांच्या दृष्टीनं निदकी ती तर झोपच आहे, ती तर निद्राच आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. का तर जर पूर्ण तरी ऋण न फिटे, त्याच्या ऋणातून त्या शिष्याच्या ठिकाणी गुरूंचं जे ऋण आहे बरोबर ना, त्या ऋणातून त्याची पूर्णपणे मुक्तता झाली नाही. कारण का तो चेलेला आहे. पूर्वी मी काय होतो, निद्रा अज्ञानरूपी निद्रेमध्ये होतो, आता मी ज्ञानरूपी जागरणामध्ये आलं. अशा प्रकारचं त्याचं जे सापेक्ष जागृती आहे बरोबर ना, निद्रेच्या सापेक्ष किंवा अज्ञानाच्या सापेक्ष हे जे ज्ञान आहे, वृत्तीज्ञान आहे, अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं जे वृत्तीज्ञान आहे किंवा अहम सुखी किंवा मी सुखरूप आहे अशा प्रकारचा जो आनंद आहे किंवा माझं नित्य अस्तित्व आहे अशा प्रकारचं ज्ञान आहे. म्हणजे याचा अर्थ काही वस्तूंना अस्तित्वहीन आहेत किंवा त्यांचं काही देशकालावर देशकाल सापेक्ष अस्तित्व आहे आणि माझं निरपेक्ष अस्तित्व आहे. म्हणजे याचा अर्थ ह्या दुसऱ्या वस्तू आहेत आणि त्याच्या सापेक्ष मी आहे. त्यांच्या दुसऱ्या असणाऱ्या अज्ञानाच्या सापेक्ष ज्ञान, दुःखाच्या सापेक्ष आनंद बरोबर ना, आणि असताच्या सापेक्ष सद्रूपता अशा प्रकारची जाणीव त्याच्या ठिकाणी आहे. आणि मूळ आत्मस्वरूपात जाणीव नेणीव भगवंती नाही अशी स्थिती आहे. म्हणून याचा अर्थ असं जर कोणाला अहम ब्रह्मास्मी वृत्तीमध्ये राहत असेल तर हे त्याचे काय आहे, ही त्याची झोपच आहे, ही त्याचे चेने ते काय जे चेनेची निदकी ती त्याची जागृतीसुद्धा काय आहे, निद्राच आहे अशा प्रकाराने मौलींनी सांगितलं. आता यामध्ये टीकाकारांनी सकाळी सांगितलं होतं, हाची भाव धरून पुढे चालिले निरूपण अविद्ये सवे निराकरण वाचांचे गेले. जर तुम्ही म्हणता की अज्ञान गेलं तर अज्ञान गेल्यावर ह्या वाणी ज्या आहेत त्या सगळ्या अज्ञानाचंच कार्य आहे की नाही. तुमचं अज्ञान गेलं म्हणता बरोबर ना, आणि वाचारून जर तुमच्या ठिकाणी राहिलं असेल तर तुमचं अज्ञान गेलं ते काय, अज्ञानाचंच कार्य वाचा. तिथं काय आहे, कारणनाशात कार्यनाशा.
कारणाचा नाश झाला की कार्याचाही नाश व्हायला पाहिजे. आणि तुम्ही म्हणता कारण तर गेलं आणि कार्य मात्र राहिलं. आम्ही असं कधीच मान्य करणार नाही. आमच्या दृष्टीनं ज्या अर्थी कार्य अवशिष्ट आहे त्या अर्थी कारणही अवशिष्ट आहेच आहे. म्हणून आम्ही हे ज्ञानोबाराई ह्या गोष्टीला मान्यता देत नाहीत की कारणाचा नाश झाला आणि कार्य मात्र राहिलं. बरोबर आहे ना. या ठिकाणी म्हणतात की अविद्ये सवे निराकरण वाच्यांचे केले, जेणेकरून अविद्या गेली का अविद्याबरोबर वाच्यांचं निराकरण झालंच म्हणून समजा. ऐके नाही, झालंच पाहिजे. आणि झालं नसेल तर अविद्या गेलेली नाही. उलट होतं काय, आता तुम्ही म्हणाल की मग असं जर आहे, मग जर या ठिकाणी हे ऋणाचा परिहारच कशाने होणार नाही. परिहार होतो, परंतु त्याची पद्धती आहे, त्याची प्रक्रिया आहे, ते सांगतात. ये रवी परा दुसरी ओवी, ये रवी पराधिका चौघी, जीव मोक्षाच्या उपयोगी, अविद्ये सवे अंगी वेचती किर. ये रवी म्हणजे दुसऱ्या रीतीनं आपण जर पाहायला लागलं तर पराधिका चौघी, जीवमोक्षाच्या उपयोगी. पराधिका म्हणजे परा, पश्यंती, मध्यमानी, वैखरी ह्या ज्या 4 वाणी आहेत त्या वाणी काय, जीवमोक्षाचा उपयोगी. जीवाला मोक्ष होण्यासाठी ह्या 4ही वाणी ज्या आहेत त्या उपयोगी आहेत. म्हणजे 4ही वाणींच्यामध्ये म्हणजे 4ही वाणींचा वेच करून म्हणजे खर्च करून त्या ठिकाणी जीवाला मोक्ष किंवा मुक्ती प्राप्त होते. आपल्या संसार बंधनापासून मुक्ती जीवाला प्राप्त होण्यासाठी ह्या 4ही वाचांची उपयोगिता आहे. पराधिका चौघी, जीव मोक्षाचा उपयोग. जीवमोक्षाचा म्हणजे जीवाचा मोक्ष होण्यासाठी त्या उपयोगी आहेत. परंतु कधी अविद्ये सवे अंगी वेचती किर. जर ह्या 4 वाण्या अविद्येबरोबर, 4 वाण्यामध्ये अहम ब्रह्मास्मी आपण सकाळीच विचार केला की अहम ब्रह्मास्मी इत्याकारक झालेल्या वृत्तीमध्ये जे प्रतिबिंबित झालेलं विशेष चैतन्य ते काय करतं, अज्ञानाचा नाश करतं. बरोबर ना. आणि आपण काय म्हणतो, अज्ञान कार्याचा बाध करतं असं आपण म्हणतो. अज्ञानाचा, चांगलं बघा, अज्ञानाचा नाश करतं आणि अज्ञान कार्याचा बाध करतं असं आपण म्हणतो. तर इथं माऊली म्हणतात तसं नाही. अविद्ये सवे अंगी वेचती किर. जर त्या ठिकाणी ह्या 4ही वाणींची खरी उपयोगिता झाली आणि ह्या 4ही वाणींच्या ऋणातून तो साधक, बरोबर ना, तो काय झाला, मुक्त झाला. इथं कोण मुक्त झालं, गुरुसुद्धा ह्या वाचा ऋणाचा परिहार गुरूंनाही करायचा असतो आणि शिष्यालाही वाचा ऋणाचा परिहार करावा लागतो. गुरूंच्या ठिकाणी ही जी शब्दात्मकता होती किंवा ही वाणींचा असणारा जो अभिनिवेश होता तो त्यांच्या ठिकाणी राहता कामा नये. आणि त्या 4 वाणींच्या द्वारा शिष्याच्या हृदयामध्ये जो बोध झाला त्याच्यामध्ये मी बोध संपन्न झालो अशा प्रकारचा कोणताही अहम ब्रह्मास्मी असा अभिनिवेश असता कामा नये. म्हणजे याचा अर्थ की त्याचं कारण का, या अहम ब्रह्मास्मी त्या कार्यकृतीमध्ये प्रतिफलित चैतन्य झालेलं चैतन्य अज्ञानाचं जर नाशक असेल तर अज्ञानच राहिलं नाही. आणि त्या अज्ञान घालवण्यासाठी ज्या 4 वाणी होत्या, बरोबर आहे ना, त्या 4 वाणी जर निवृत्त झाल्या, बरोबर, त्या 4 वाणी अज्ञानाची निवृत्ती करून जर स्वतः निवृत्त झाल्या तरच मग त्या ठिकाणी दोघांवरही वाचा ऋणाचा वाचेचं कोणतंही ऋण राहणार नाही आणि त्या ऋणातून त्या ऋणातून त्यांचा परिहार केल्यासारखं होईल किंवा केला असं होईल. पण कधी तर माऊली सांगतात अविद्ये सवे अंगी वेचते. त्या आपल्या अंगाने त्या 4ही वाणी अविद्येबरोबरच वेचल्या म्हणजे नष्ट झाल्या तर, म्हणजे अविद्येबरोबरच त्या वाणी जर निवृत्त झाल्या तरच. यालाच म्हणायचं ना वृत्तीचं स्वपर विरोधित्व आहे की नाही. अज्ञानाचा नाश करून त्या स्वतःचा अस्तित्व ठेवत नाही, त्याही अधिष्ठानामध्ये लीन होऊन जातात. अधिष्ठानाहून स्वतंत्र अस्तित्व आपलं ठेवत नाहीत. असं झालं तरच या ठिकाणी म्हणतात का त्यावेळेला तो जीवमोक्षाच्या उपयोगी, तरच ह्या 4 वाणी जीवाचा खरा मोक्ष होण्याच्या उपयोगाला येतील, अन्यथा नाही. म्हणजे ह्या अध्यात्मातली किती सूक्ष्मता आहे.
वेदांत तत्त्वज्ञान आपण म्हणतो, त्यांनी तर असं 2 प्रकार केलेले आहेत की वेदांतापासून होणारं तत्त्वबोध आणि वेदांतापासून उत्पन्न होणारं तत्त्वज्ञान आणि वेदांतापासून निर्माण होणारा तत्त्वबोध, याच्यामध्ये सुद्धा भेद केला. याच्यामध्ये जे तत्त्वज्ञान आहे ना, तत् आणि त्वम पदार्थाचं शोधन होऊन, बरोबर ना, त्याचं जर तुम्हाला फक्त अवांतर वाक्याने काय परोक्ष ज्ञान झालेलं असेल आणि त्या परोक्ष ज्ञानामध्ये ब्रह्मचैतन्याचा अस्तित्व रूपानेच तुम्हाला परिचय झाला असेल तर त्याला म्हणतात तत्त्वज्ञान. बरोबर ना, की जे या ठिकाणी परोक्ष ज्ञान हे फक्त असत्वापादक आवरणाचं निवर्तक असतं, याला तत्त्वज्ञान असं म्हटलेलं आहे. आणि बोध जो आहे तो त्या बोधामध्ये हे जे तत्त्वमसी महावाक्य आहे, तर त्या तत्त्वमसी महावाक्याने तुम्हाला आभानापादक जो अज्ञानांश आहे, बरोबर ना, आभानापादक आवरणात्मक असणारा, त्याला आभानापादक आवरण असं म्हणतो, असा ह्या अज्ञानांशाची निवृत्ती होते, बरोबर ना. त्यावेळेला तुम्हाला बोधसंपन्नता असं म्हणतात. परंतु हा बोधसुद्धा जो आहे तोही अज्ञानाच्याच अंतर्गत आहे. कारण काय, मी बोधवान आहे अशा प्रकारचा मी त्याला जर जोडलेला असेल तर तो बोध म्हणजे काय आहे, खऱ्या स्वरूपभूत ज्ञानावर आलेली ही अहम रूपाने अहम बोधवान किंवा अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारची ही अहम रूपाची एक काजळी आहे की ज्या मूळ स्वयंप्रकाश चैतन्याला ती काजळीसारखा पुन्हा मंदपणा स्वतः स्वयंप्रकाश चैतन्याला ती आणीत असते. म्हणून म्हणतात की अविद्ये सवे अंगी वेचती किर, हे सर्वच गेलं पाहिजे तरच त्या ठिकाणी वाणीच्या ऋणाचा परिहार झाला, वाचा ऋण परिहार झाला असं म्हणतात. म्हणजे जो गुरु शिष्य परंपरा चालत आलेली आहे याच्यामध्ये सगळे गुरु आणि सगळे शिष्य हे वाचेच्या ऋणातून मुक्त झालेले असतात किंवा असलंच पाहिजे, तरच ही ब्रह्मविद्येची परंपरा खऱ्या अर्थाने अविनाशी किंवा अमृत, बरोबर का, अनादी आणि अनंत अशा प्रकारची चालत राहील. आणि यामध्ये थोडंही कोणी घेतलं तर त्याची घोडी शालजोडी झाल्याशिवाय राहणार नाही, आहे की नाही. अगदी ही सत्य म्हणजे अगदी लख प्रकाशा इतकी लख गोष्ट आहे की याच्या व्यतिरिक्त कोणत्या पद्धतीनं आत्तापर्यंत अनेक संप्रदाय आणि गुरुशिष्य परंपरा झाल्या, परंतु त्यांचं तत्त्वज्ञानही राहिलं नाही, बरोबर ना, आणि त्या परंपराही राहिल्या नाही. एकच परंपरा आहे, अनादी काय ना तरी आदिगुरु शंकरा लागोनी शिष्य परंपरा. त्यांचे जरी फाटे फुटले असतील तरी ते मूळ ज्ञानाचा जो स्रोत आहे तो स्रोत ज्या पद्धतीनं सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये कोणतंही प्रकारचं द्वैत राहणार नाही, फक्त अखंडार्थ शिल्लक राहील, तो अवाच्य अतिंद्रिय असेल, बरोबर ना, आणि तो स्वतःसिद्ध असेल, स्वयंप्रकाश असेल, आनंद घनीभूत आनंद असेल. हे सगळे शब्द असज्जड दुःखाच्या व्यावृत्त्यर्थ सांगितले जातील आणि अशा अवाच्य स्थितीला अवशिष्ट ठेवलं जाईल. आणि ह्या स्वरूप स्थिती जी आहे सा काष्टा सा परागती ही असं सांगितलं. नाही तर ह्या गुरुशिष्य परंपरा का राहत नाहीत, तर याचं कारण असं आहे की कोणाचं याचं आकलन करण्यात तरी कमी आहे किंवा त्याचं सांगण्यात तरी अपूर्णता आहे. त्यामुळे परिपूर्णता झाली नाही तर ते परिपूर्ण पदार्थाचा अनादी आणि अनंत राहील. त्या ज्ञानाला अनादी आणि अनंतता न लावता त्याला कोणतं तरी त्या ज्ञानाला विशिष्ट केलं किंवा त्या ज्ञानाला काय केलं, खऱ्या अर्थाने सोपाधिक केलं, बरोबर आहे ना. सोपाधिक केलं तर अशा प्रकारचं हे जे ज्ञान आहे ते ज्ञान अनंतापर्यंत जाणार नाही, बरोबर ना. आणि त्याला जरी तुम्ही अनादित्व सांगितलं तर त्याचं अनादित्व कसं होईल, त्याचा अनादित्व फक्त मायेसारखं होईल. म्हणजे जे अनादी आहे पण शांत आहे की नाही, बरोबर ना. आणि बाकीचं वरवर असणारं तर ते सरळ साधी शांत सुरू होतं. आमच्या गुरूंनी मला बोध करण्यापूर्वी कोणालाच केला नव्हता, आहे की नाही. म्हणजे आद्य शिष्य कोण आहे, मीच आहे असं जो म्हणेल ना, तर त्याची काय झालं, साधी सुद्धा सुरू झाली. आणि जी वस्तू साधी आहे ती शांत आहेच आहे. म्हणून हा सुद्धा आपण हे शब्द आपले आमची परंपरा अनादी आहे असं आपण म्हणतो. हे काय जाणून म्हणतो का? परंपरा अनादी कधी होईल, जर अनादी तत्वालाच ती विषय करणारी असेल तर,
आहे की नाही. म्हणून या ठिकाणी म्हणतात की ह्या रीतीनं ऋण कधीच फिटलत नाही. पुढं हे टीकाकार सांगतात शेवटच्या ओळीमध्ये, पुढच्या ओळीचं अवतरण देताना, हाची भाव धरून 12व्या ओळीमध्ये हाची भाव धरून पुढे चालिले निरूपण, अविद्ये सवे निराकरण वाचांचे केले. आम्ही हाच भाव सांगणार आहे की या 4 वाचांचं निराकरण करायचं. ते कशाबरोबर करायचं? अविद्येबरोबर करायचं. म्हणजे अविद्या गेली की अविद्याबरोबर ह्या 4 वाचांचा निराश झाल्याशिवाय राहत नाही. किंबहुना 4ही वाचांचा निराश झाल्याशिवाय अज्ञान गेलं ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. त्या अज्ञानाच्या मधून आम्ही मुक्त झालो, हा फक्त वाचामुक्त आहे, तत्वतः मुक्त झालेला पुरुषच नाही, असा याचा अर्थ होतो. ही गोष्ट आता पुढच्या वेळीपासून सांगतात. येरवी पराधिका चौघी, जीवमोक्षाच्या उपयोगी, अविद्ये सवे अंगी वेचती किर. आता टीका सांगतात ह्या दुसऱ्या ओळीवर. या वाचा पराधिका असती एकी अविद्यात्मका, मनोनी अविद्येची गती ऐका याशीही होय. म्हणतात या पराधिका ज्या वाचा आहे त्या 3ही वाचा, आपल्या 4ही वाचा ह्या अविद्यात्मक आहे, म्हणजे अविद्या स्वरूप आहेत. म्हणजे अविद्येपासूनच उत्पन्न, अविद्यात्मक म्हणजे ना, अविद्येपासूनच उत्पन्न झालेल्या ह्या परापश्यंती, मध्यमा आणि वैखरी ह्या 4ही वाणी अविद्येपासूनच उत्पन्न झालेल्या आहेत. म्हणून अविद्येची गती ऐका याशी होय. म्हणून अविद्येची जी गती होईल तीच गती याशी होय, यांची गती होईल. जर अविद्या निवृत्त होईल तर या ठिकाणी ह्या 4ही वाचा देखील निवृत्त होतील. कारण आपण सांगतो की कारणनाशात कार्यनाशः अशी स्थिती आहे. म्हणून अविद्येचा नाश जीवाशी मोक्ष कल्पेला, म्हणून अविद्येचा नाश देखिला, आणि वाचांचाही झाला ऐसाची वेचू. जीवाशी मोक्ष कल्पेला काय, जीवाला मोक्ष नाहीच आहे. ते जे काय जीवा मोक्ष, तुकाराम महाराजांचं एक मोक्ष, जीवाला मुक्ती नाही, तो नित्यमुक्तच आहे. जीवाला बंध नाही, तो नित्यबंध मुक्तच आहे. तेव्हा जर जीवाला बंधन असतं तर मोक्षाचा व्यवहार घडला असता, परंतु बंधनाची नाही ठावे आणि मुक्त कासया म्हणावे, अशा प्रकारची स्थिती आहे. तर जीवाशी मोक्ष कल्पेला, जर ते म्हणतात जीवाचा मोक्ष होतो अशी जर कल्पना केली, बरोबर ना, जीवाचा मोक्ष होतो अशी कल्पना केली, तो जीवाचा मोक्ष कशाने होतो? ज्ञानादेव तू कैवल्यम, ज्ञानाने हा मोक्ष प्राप्त होतो अशी कल्पना आहे. म्हणजे याचा अर्थ ज्ञानाने मोक्ष प्राप्त होतो असं नाही. त्याचा मोक्ष किंवा त्याची मुक्ती ही नित्यसिद्धच आहे, स्वतः सिद्धच आहे. तो बंधनाला कधीही प्राप्त झाला नाही. म्हणून परंतु ह्या मोक्षाचं स्वरूप असं आहे, जोपर्यंत आपण मोक्षाची जीवाच्या ठिकाणी कल्पना करू तर ती कल्पना कधी आहे? ती अविद्येच्या सापेक्ष आहे. मुक्तीची कल्पना ज्ञानाने मुक्ती होते, म्हणजे अज्ञानाने बंध होतो, असा स्वीकार केला की नाही. आणि मग त्या अविद्यारूप बंधाची विद्या ब्रह्मविद्येच्या द्वारा मुक्ती, अशा प्रकारे ही केलेली कल्पना आहे. ह्या दोन्ही कल्पना, बंध आणि मोक्ष, हे दोन्ही विकल्प आपल्या मूळ स्वस्वरूपाच्या ठिकाणी नाहीत, अशा प्रकारची खरी स्थिती आहे. जीवाशी मोक्ष कल्पेला, म्हणून अविद्येचा नाश देखिला. जीवाच्या ठिकाणी बंधनाची कल्पना केली म्हणून आपण काय म्हणतो, त्या बंधाचा म्हणजे बंध करणारी जी अविद्या, त्या अविद्येचा नाश झाला आणि वाचांचाही झाला ऐसाची वेचो. आणि ज्या वेळेला तुम्ही अविद्येचा नाश केला, बरोबर ना, त्यावेळेला ह्या अविद्येचं कार्य असणाऱ्या त्या वाचांचाही म्हणजे ह्या 4ही वाचांचा वेचू झाला, म्हणजे यांचंही निराकरण झालं. अविद्येचा नाश झाला की वाचांचा देखील नाश झाला असंच म्हटलं पाहिजे. म्हणून अविद्येच्या मरणे जाण, राहो न शकती आपण, ऐसे पुढे निरूपण दृष्टांतेशी. म्हणून अविद्येचं मरण झालं म्हणजे अविद्येचा नाश झाला का या आपण राहो न शकती. या म्हणजे ह्या 4 वाणी देखील अविद्येचा नाश झाला आणि ह्या वाणी मात्र राहिल्या. नाथ महाराजांनी सांगितलं की गर्भवती स्त्री मरण पावली आणि तिचा गर्भ जिवंत राहिला, असं कधी होणार नाही का, आहे की नाही. कारण ती काय आहे, ती आई, मातेचा तो गर्भ जो आहे त्याचं उपादान कारण कोण आहे? माता आहे. आणि तिचाच नाश झाला आणि गर्भ मात्र राहिला, असं कधी होऊ शकत नाही. म्हणून म्हणतात अविद्येच्या मरणे जाणं,
या पुनराहो न शकती. अविद्येचं मरण झालं की ह्या चारी वाणी राहू शकत नाहीत. आईसे पुढे दृष्टांतेशी निरूपण. आता पुढं काही दृष्टांत देतात आणि त्या दृष्टांताच्या द्वारा ह्याच गोष्टीचं निरूपण करतात. अविद्या गेली की चारी वाणी निवृत्त होतातच. यासाठी 2 ओव्यांचं युग्म आहे. दृष्टांत सांगतात. देहासवे हातपाये जाती मनासवे इंद्रिये का सूर्यासवे जाये किरण जाळ. ना तरी निद्रेचे अवधी स्वप्ने मरती आधी तेवी अविद्येचे संबंधी आटती या. देहासवे हातपाये जाती. देह गेला की त्याच्याबरोबर हात आणि पाय हे जातात. एखाद्या माणसाचा देह गेला म्हणे आणि हातपाय चालत आहे, एक हात किंवा पाय चालत आहे, असं कधी होत नाही. देह गेला की हातपाय जातात. मनासवे इंद्रिये जाती. मन गेलं की मन गेल्याबरोबर इंद्रियही जातात. मन नाही तर इंद्रिय काय करतील? आगाते वृत्तिकृती आधी मनवनी चिवठी मग ते वाचा देठी कराशी. मग मन गेलं की इंद्रिय जाणारच. का सूर्यासवे जाये किरण जाळ. किंवा सूर्याबरोबर त्या किरणांचा जो समूह आहे, म्हणे सूर्य संध्याकाळी मावळतीला गेला आणि त्याची काही किरणं मात्र रात्री मुक्कामाला राहिली, असं कधी होत नाही. सूर्य गेला की किरणं जातातच न. हां हां म्हणून दीप का रविबिंबासवे प्रकाश जाय. पुन्हा सांगावी. म्हणून दीप पालवे सवेची तेज मालवे का रविबिंबासवे प्रकाश जाय. सूर्यासवे जाय किरण जाळ. ना तरी निद्रियेची अवधी किंवा निद्रेचा शेवट झाला म्हणजे निद्रेची समाप्ती झाली म्हणजे निद्रेचा नाश झाला की आधी स्वप्ने मरती. निद्राचा नाश झाल्याबरोबर तत्क्षणी निद्रेचा नाश झाला की त्याच क्षणी स्वप्न. कधी असं नाही होत आमची झोप गेली पण मला स्वप्न पडतच होतं, असं कोणी म्हणू शकत नाही. निद्रेचा नाश झाला की स्वप्न पडणं शक्य नाही. स्वप्न त्याच्या अगोदर म्हणजे निद्रा आणि स्वप्न यांची दोघांची युगपत निवृत्ती होते. निद्रेची निवृत्ती झाली की त्याच क्षणी त्या ठिकाणी स्वप्नाची निवृत्ती होते. असं कधी होत नाही का निद्रा गेली आणि स्वप्न मात्र रेंगाळत राहिलं, असं कधी होत नाही. तेवी अविद्येच्या संबंधी या अटती. त्याप्रमाणे या म्हणजे ह्या 4 वाणी ज्या आहेत त्या अविद्येच्या संबंधी आहेत. म्हणजे अविद्येचं कार्य म्हणून ह्या 4 वाणी आहेत. आणि जर अविद्या जी आहे ती अविद्या जर निघून गेली तर या संबंधी आटती. त्या अविद्येच्या संबंधी असणाऱ्या ह्या 4 वाणी बरोबर ना, ह्याही त्या ठिकाणी आटून जातात. म्हणजे त्यांचाही निराश किंवा निवृत्ती होऊन जाते. ना तरी देहाच्या आता टीका. ना तरी देहाच्या प्रांती आवेव जेवी न राहती होता मनाची निवृत्ती इंद्रिये स्तब्ध. ना तरी म्हणजे अथवा देहाच्या प्रांती. देहाचा प्रांत म्हणजे अंत. देहाचा नाश झाला की अवयव जेवी न राहती. देहाचा नाश झाला की त्याचे अवयव हातपाय वगैरे राहणार नाहीत. होता मनाची निवृत्ती इंद्रिय स्तब्ध. आणि मनाची एकदा निवृत्ती झाली की मनाच्या निवृत्तीबरोबर इंद्रिय काय असून नसल्यासारखी आपोआप स्तब्ध अशा प्रकारचे राहतात. सगळी जी बाह्य इंद्रिय आहेत त्यांना काय मन जर त्यांच्याबरोबर असेल तरच ती इंद्रिय कार्यरत राहतात, नाहीतर ती कार्यहीन किंवा आपल्या स्तब्ध किंवा ताटस्थ्य भावाला प्राप्त होतात. ना तरी जडाचे प्रांती आवेव जडासवे अटती आणि मनाचे सांगाती इंद्रिये होती. ना तरी अथवा जडाचे प्रांती. जड असणारं जे शरीर आहे त्याचा प्रांत म्हणजे त्या शरीराचा अंत किंवा नाश झाला असता अवयव जडासवे आटते. त्याच शरीराचे असणारे त्याहून अविभाज्य असे घटक असणारे त्या शरीराचे अवयव ज्याप्रमाणे आटतात नष्ट होतात. आणि मनाचे सांगाती इंद्रिये होती. आणि मन कुठं राहतं? मनाच्या संगतीनंच इंद्रिय कार्यरत राहतात. आणि जर मनच त्या ठिकाणी नसलं तर त्या ठिकाणी ते इंद्रिय असून नसल्यासारखे आहेत, ते कार्यरत होऊ शकत नाही, स्तब्धी भावाला प्राप्त होतात. की रवीच्या असती किरण जाळ जेवी आटती अथवा निद्रेची या निवृत्ती स्वप्न नाशो. किंवा रवीचा अस्त झाला असताना म्हणजे सूर्याचा अस्त झाला असताना त्या सूर्याच्या किरणांचा समूह ज्याप्रमाणे अस्ताला प्राप्त होतो तो राहत नाही. किंवा अथवा
निद्रेची अनिवृत्ती स्वप्ननाशो. निद्रेची निवृत्ती झाली की स्वप्नाचा नाश ठरलेलाच आहे. ते ना तरी प्रबोधिले वेळे स्वप्न मनीचे मनी ना तरी प्रबोधले वेळे स्वप्नीची दिंडी मावळे नुरेची सांज वेळे मृग तृष्णिका ना. संध्याकाळच्या वेळेला जसं मृगजळ राहत नाही किंवा जागा झाल्याबरोबर सगळा स्वप्नातला सगळा समाज जसा मावळून जातो त्याप्रमाणे तेवी अविद्येची आसवे वाचाहीन राहती जीवे वाचासहित पावे अविद्या नासो. तेवी अविद्येच्या सवे त्याप्रमाणे अविद्येचेच बरोबर या वाचाहीन राहती जीवे. जीव जे आहे अविद्येचा नाश झाला की ते काय करतात, वाचाहीन म्हणजे चारी वाणीनेही ते काय होतात, विवर्जित होतात. म्हणजे अज्ञान गेलं की ह्या चारी वाण्यांचा काही संबंध त्या जीवाच्या म्हणजे वास्तव स्वरूपाशी राहत नाही. वाचासहित अविद्या नाशो पावे. ती अविद्या जे नाश आहे त्या अविद्येचा नाश हा ती अविद्या आपल्या कार्य असणाऱ्या वाचेसहितच त्या अविद्येचा नाश होतो. एकटी अविद्या नाश पावते आणि वाचा मात्र राहतात, म्हणजे ह्या चारी वाणी मात्र राहतात, असं कधी होत नाही, होणं शक्य नाही. काय हे सगळ्यात चांगले. वाचाहीन राहती म्हणजे वाचा ही न राहती असं घ्यावं, म्हणजे हे सोपं आहे. तेवी 19व्या तेवी अविद्येच्या सवे त्या अविद्येबरोबर वाचाही न राहती जीवे. वाचा ही म्हणजे ह्या चारी वाणी देखील जीवे न राहती म्हणजे ह्या आपल्या स्वतःच्या जीवनाने किंवा जीवित किंवा अस्तित्वाने युक्त अशा ह्या राहतच नाहीत. मग त्या काय होतं, अविद्या नाशो वाचासहित पावे. अविद्येचा नाश काय होतो, आपल्या वाणीसहितच ह्या अविद्येचा नाश होत असतो. एवं अविद्येचे अस्तिक्यपण तेच पराधिकांशी जीवन. पराधिकांशी जीवन हेची पराधिकांशी हा एकच शब्द घ्यायचा. पराधी शब्द जो आहे ना त्याच्या पुढं थोडा डॅश द्यायचा म्हणजे ते दोन्ही मिळून एक शब्द होईल. नाही तर पराधिकाशी जीवन असं नाही अर्थ त्याचा. पराधिकांशी म्हणजे अविद्येचे जे अस्तित्व आहे, अविद्येचं अस्तित्व असलं का तेच काय होतं, तेच खरं काय त्याला म्हणतो उपजीवक का. उपजीवक कोणाला आहे, पराधिकांच्या वाणीला आहे, त्या उपजीवी आहेत. पराधिवाणी अविद्या उपजीवी आहे आणि पराधिवाणी ह्या उपजीवक आहे. म्हणजे अविद्या असली तरी ह्या जगतात किंवा त्या राहतात. म्हणून या ठिकाणी अविद्या ही उपजीवी आहे आणि पराधिवाणी ह्या काय त्याच्या उपजीवक आहेत. मग उपजीव्याचा जर नाश झाला तर उपजीवक स्वतंत्रपणे त्यांचं अस्तित्व राहणार नाही. म्हणून म्हणतात की ह्या अविद्येची जे अस्तिक्य आहे म्हणजे अविद्येचं जी आसनं आहे, विद्यमानत्व आहे, तेच पराधिकांचंही विद्यमानत्व आहे. कारण अविद्या हीच त्यांचं काय आहे, जीवन आहे, जीवन हेतू आहे. आणि अविद्येची मरणे जाणं या मरती. आणि अविद्या मृत झाली किंवा अविद्येचा नाश झाला की ह्या चारही वाणी मरून जातात. म्हणजे बघा आपल्या जीवनामध्ये जोपर्यंत कोणताही स्फुंज मी ब्रह्म आहे, मी ब्रह्मज्ञानी आहे, हे तर आणखी दूरचं आहे. मी देह आहे हा तर अज्ञानाचाच आहे. परंतु त्या अज्ञानाला निवृत्त करणारा अहम ब्रह्मास्मी असा स्फुंज जोपर्यंत आहे तोपर्यंत काय आहे, अज्ञानाचा नाश झाला असं म्हणता येत नाही. असं इतकं ह्या बोधाची परिपक्वता ही अशा प्रकारची वेदांताला अपेक्षित आहे. हे त्या ज्ञानोबरायांचं किंवा वेदांताचं तात्पर्य आहे, बरोबर ना. यासाठी हा संकेत जो काही ही खूण हा दंश जव नये हाता असं जर असेल तर तोपर्यंत काय आहे, आपण अज्ञानामध्येच घुटमळत आहोत, अज्ञानामध्येच पुन्हा पुन्हा निमज्जन करत आहोत असा याचा अर्थ. असं म्हणून ते म्हणतात ना तुकाराम महाराज, हे खरं ज्ञान आहे. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मेळवण बहुमाजी ना. निरे कोणापाशी होय एक रज द्यारे मज दिन
दुर्बळाशी असं म्हणतात. किंवा विषयी विसर पडिला निशेष आणि अंगी ब्रह्मरस ठसावला. परी अविद्या मेलीच न मरे, वाचाही जिती तदाकारे, पुढे येची मोहरे बोलतो असे. आता म्हणतात अविद्या मेलीच न मरे, परंतु असं एक आहे या ठिकाणी, ही एक धोक्याची सूचना आहे की नाही. त्या जर घाटाचे बरेच वळणं गेली तर ते इथं काय काय धोक्याचं वळण आहे ना असं दिलेलं असतं. आणि पुढं काय होतं, ते धोक्याचे वळणं संपल्यानंतर बराच रस्ता काय लागतो, सपाट लागतो. आणि पुढे गेल्यावर पुन्हा एक धोक्याचं वळण असतं. तर तिथं असं लिहिलेलं असतं, अजूनही धोका संपलेला नाही. आहे की नाही. मग तिथं वळण काय, कारण लोकांना आता वाटतं की आता सरळ रस्ता आहे, आता वेगात गाडी काढू. पण तिथं काय लिहिलेलं असतं, अजूनही धोका संपलेला नाही, पुढेही वळण आहे. तसं हे वळण जे आहे ते असं आहे की अहम ब्रह्मास्मी, ज्याच्यामध्ये अविद्या नाश झाला असं वाटतं. आणि अविद्येसमोर काय होतं, अविद्या गेली, आपल्याला परमपुरुषार्थ झाला. पण अजूनही 4 वाणी मेलेल्या नाहीत. मग त्या निमित्ताने अजूनही अविद्येचा धोकाच संभवत आहे, अशा प्रकाराने सांगतात. आहे की नाही. तेवी अविद्येच्या कापलं परी अविद्या मेलीच न मरे, ती अविद्या मेलेली आहे, मेलीच आहे, परंतु ती मेलेली नाही. म्हणजे ती मेली आहे असा भ्रम आहे, परंतु तत्वता ती मेलेलीच नाही. वाचाही जिती तदाकारे, अहो त्या वाणी अहम ब्रह्मास्मींना अज्ञानिवृत्त झालं असं तुम्ही समजता, परंतु ह्या 4 वाचा जर राहिल्या असतील तर ह्या 4ही वाचा तदाकारे जिती, त्या अज्ञानाच्याच आकाराने ह्या 4ही वाचा जिवंत आहेत. पुढे येची मोहरे बोलत असे. आणि पुढेही याच मोहर आहे, म्हणजे ह्याच धोरणाने, बरोबर ना, ह्याच उद्दिष्टाने आम्ही याच मार्गाने आम्ही पुढेही बोलणार आहोत. मृते लोहे होती ते रसरूपे जिती, जळोनी इंधने येती वन्ही दशे. मृते लोहे होती. आता काय आयुर्वेदामध्ये याला मारण असं म्हणतात. स्तंभन, मारण, जसं आपण जारण, मारण, उच्चाटन, स्तंभन असं सांगतात ह्या आभिचार क्रियेमध्ये. तसं आयुर्वेदामध्ये एक रसविद्या आहे, त्याला रसशास्त्र असं म्हणतात. काही लोक त्याला रसायनशास्त्र असं म्हणतात. तर त्या रसशास्त्रामध्ये हे जे धातू आहेत ना आपले, समजा शिलाजित हा धातू आहे, रत्न आहे, सुवर्ण आहे, लोह आहे किंवा रौप्य आहे, ही त्यांची भस्म करतात. आणि ती भस्म म्हणजे जाळून त्यातले दोष काढून त्याचं शुद्धीकरण म्हणतात, त्याला शोधन प्रक्रिया म्हणतात. आणि त्या धातूंची शोधन प्रक्रिया करून ते धातू आपल्याला, ते धातू जास्त आपल्या शरीरातले जे धातू आहेत, रस, रक्त, मांस इत्यादी ह्या धातूंना, किंवा जे वात, पित्त, कफ हे दोष आहेत, त्या दोषांना, किंवा जे आपल्याला असणारे मल, मूत्र किंवा श्वेत असे हे जे याच्या ठिकाणी आपल्याला दोष आहेत, तर या ठिकाणी हे जे मल, दोष, धातू आणि मल यांचं साम्य केलं की त्याला आरोग्य म्हणतात. म्हणजे खरं स्वस्थ असं म्हणतात. दोष, धातू आणि मल या सर्वांचं साम्यावस्था असली म्हणजे जितक्या प्रमाणात मलनिवृत्ती व्हायला पाहिजे, मलाचं निस्सारण व्हायला पाहिजे, ज्या प्रकाराने धातूंची स्थिरता व्हायला पाहिजे, ज्या प्रकारे दोषांचं साम्य असायला पाहिजे, म्हणजे अधिकही दोष वाढलाही नाही आणि त्याचा क्षयही झाला नाही, त्याचे साम्य अवस्थेला, हे सगळं करण्यासाठी हे जे काही धातूंची भस्म आहेत, ही भस्म त्याला म्हणतात रस. त्या रसविद्या किंवा रसायन ते त्याला अधिक उपयोगी पडतं, म्हणून त्याला म्हणतात ही धातुविद्या, त्याला किंवा रसशास्त्र असं त्याला आयुर्वेदमध्ये म्हणतात. हे अष्टांग जे आयुर्वेदमध्ये, त्याच्यामध्ये एक रसायन विद्या असे सांगितलेले आहे. अष्टांगामध्ये हे रसायन हे एक अंग आहे. तर त्याचं उदाहरण देतात इथं माऊली. मृते लोहे होती, त्या लोहाला, लोह मृत होतं, मारलं जातं, म्हणजे मारण, लोहाचं काय करायचं, मारण करायचं, म्हणजे लोहाचं भस्म करायचं, लोहाला जाळायचं आणि त्याची रक्षा करायची किंवा भस्म करायचं. तर ते म्हणतात लोहे मृते होती. लोह जर मारलं म्हणजे आता लोखंडाचा नाश केला. ते आमचे बंधू आहे ना, तर ते हे जे डॉक्टर आहेत ना आपले, जे किडनीच्या आधुनिक वैद्यकातले, ते आम्हाला सांगतात की तुम्ही अजिबात कोणतंही भस्म घ्यायचं नाही. सुवर्ण भस्म तर अजिबात घ्यायचं नाही, कारण सुवर्ण हा धातू आहे आणि तो त्याला काय आहे,
किडनीला अत्यंत घातक आहे. म्हणून ते सोनं तर अजिबात घ्यायचं नाही असं ते सांगतात. मग ते आम्ही त्या विलास डॉक्टरांना विचारलं की त्यांना म्हणलं डॉक्टरांनी हे तर सूचना दिलेली, त्यांची सूचना बरोबर आहे म्हणले की त्यांनी सोनं कुठं आपण देतो, सुवर्णाचं भस्म देतो म्हणे. कारण सुवर्णाचं मारण केलं आहे म्हणे, सुवर्णातलं सुवर्णत्व बाधित करून टाकले, त्यामुळे सुवर्णापासून होणारा कोणताही तोटा सुवर्ण भस्म्यानं होण्याचं कारणच नाही. त्यांचं बरोबर आहे म्हणे. आणि भस्म मात्र घ्यायचं आणि वेळेला घ्यायचं, आहे की नाही. तर ते तिथं माऊली सांगतात की मृते लोहे होती, लोहाचं तुम्ही मृत केलं, लोहाचं मारण केलं, त्याला काय म्हणतात मारण विद्या. तर त्याला मारण केलं, परंतु त्याला मारलं तुम्ही लोहाला का रसरूपे जिती, का त्या लोखंडाला रसायन रूपाने तुम्ही काय केलं, पुन्हा जिवंतच केलं, त्याला जीवदानच दिलं पुन्हा, आहे की नाही. तसं म्हणतात जळोनी इंधने येती वन्नी दशे, किंवा ज्याप्रमाणे इंधनं म्हणजे जे सरपण आहे तर ते सरपण काय होतं, जळून जातं. आणि जळून जाऊन ते कोणत्या दशेला येतं, वन्नी दशेला, म्हणजे ते अंगार रूपाने किंवा त्याला राखेच्या रूपाने, रक्षेच्या रूपाने ते पुन्हा काय झालं, ते इंधन जळालं आणि जळून काय झालं, कोणते रूप राहिलं, खाली राख राहिली, बरोबर ना. त्याला वन्नी दशा म्हणजे अग्नी काय करतो, त्या इंधनाला जाळून, बरोबर आहे ना, तो जोपर्यंत इंधन आहे तोपर्यंत अग्नी आहे, अग्नी आहे तोपर्यंत इंधन आहे, आणि त्या इंधनाला जाळून अग्नी जातो म्हणजे खाली शून्य राहते काय. त्याचं उदाहरण वेगळंच आहे, कापुराची वाती उजळली ज्योती आणि ठाईचं समाप्ती झाली जैशी, असं इथं होतंय का, होत नाही. त्या वन्नी त्या काष्टांना जाळून पुन्हा तो राख रूपाने जसा अवशिष्ट राहतो. ह्या उदाहरणावरच या ठिकाणी टीका आहे. लोह मारुनी लोह भस्म केले, परिरस रूपे लोहची झाले, तेवी जे नाशिले ते अविद्यात्मक. लोह मारून लोह भस्म केलं, परंतु लोह भस्म केलं, तुम्ही म्हणतात लोहाला मारून लोह भस्म केलं, परंतु ते रसरूपाने लोह भस्म रूपाने ते पुन्हा लोहच झालं की पुन्हा ते लोखंडच राहिलं. तेवी जे नाशिले, ज्याचा तुम्ही नाश केला ते अविद्यात्मक. ज्याचा नाश केला ते काय आहे, ज्याचा नाश केला ते काय आहे, अविद्या स्वरूपच आहे ना. म्हणजे तुम्ही काय केला, अविद्येचा नाश केला, आणि अविद्येचा नाश केला, पण अविद्येचा नाश करून काय राहिले, चार वाणी राहिल्याच की. म्हणजे ते काय झाले, ती अविद्याच पुन्हा चार वाणीच्या रूपाने जिवंत राहिलीच की, असं त्याचा अर्थ. म्हणजे ती काय झालं, जे नाशलं म्हणजे अज्ञान नाशलं, आणि म्हणजे उरलं ते काय उरलं, अज्ञानच उरलं ना. अज्ञान नाशलं आणि उरलं ते अज्ञानच उरलं. कसं काय, आणि समोर काहीच उरलं नाही का, काय राहिलं, वाणी चरून राहिलं. चार वाण्या तर आहेतच आहे, अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचं जे अज्ञान आहे, वृत्ती आहे, ती वृत्ती कोणाचं कार्य आहे, अज्ञानच कार्य. म्हणजे अज्ञानाचं अज्ञान रूपाने ते कार्यरूपाने ती वृत्ती आहेच आहे. किंवा जो किंवा असं हे अधिक चांगले की ज्याचा नाश केला ते कुठं केला, अज्ञानाचा नाश कुठं केला तुम्ही, चार वाणी राहिल्या म्हणजे अविद्यात्मकच आहेत ना त्या. म्हणजे ते अविद्या स्वरूपच आहेत की. म्हणजे अविद्येच्या स्वरूपाचा नाश केला असं तुम्ही वाणी न म्हणता, पण अविद्येच्या स्वरूपाला तुम्ही जिवंतच ठेवलं की चार वाणींच्या रूपाने. किंवा इंधनोपाधी जाळीता न पडेची की ठावरिता, अंगार दशेशी मागुता उपाधीच उरे. किंवा दुसऱ्या रीतीनं सांगतात, अथवा इंधनोपाधी जाळीता, इंधन नावाची जी उपाधी आहे, बरोबर ना, तिचा अग्नीचा संबंध केला आणि त्या इंधनाला तुम्ही जाळून टाकलं, परंतु न पडेची की ठावरिता, जर इंधन नावाच्या उपाधीला तुम्ही जाळलंच होतं, बरोबर ना, तसं इथं अज्ञान नावाच्या उपाधीचा जर तुम्ही नाशच केला होता, तर त्या ठिकाणी न पडेची की ठावरिता, त्या ठिकाणी कोणताही रिता ठाव असता कामा, आपलं न पडेची की ठावरिता, मोकळं राहायला पाहिजे होतं. काय राहायला पाहिजे होतं, इंधन उपाधी अग्नीनं जाळली का अग्नी आणि इंधन याच्यापैकी काहीही कसलाही लेश राहता कामा नये. परंतु न पडेची की ठावरिता, परंतु इथं ठावरिता असताना दिसत नाही ना, तिथं आम्हाला समोर काय दिसतंय, अंगार दशेची मागुता उपाधीचं वरे. ज्या अज्ञानाचं कार्य असणाऱ्या वाणीरूप उपाधी आहेत किंवा
त्या इंधनाचं कार्य असणारं जे अंगार आहे, बरोबर ना, त्याचे राहिलेले जे निखारे आहेत, त्याच्या निखाऱ्याची जी राख आहे ती मागुता ती उपाधी रूपाने उरलीच की. राख उरली काय आणि ते इंधन उरलं काय. आज इंधन उपाधी होती आणि तिचा नाश केला म्हणता, बरोबर ना. आणि त्याचा नाश करून पुन्हा काय इंधनाचं, बरोबर ना, त्या इंधन रूप उपाधीच उरलेली आहे. कोणत्या रूपाने? राखेच्या रूपाने. जाळिता इंधन समृद्धी न निवडे वन्ही निरोपाधी तेवी निरशिता अविद्याधी उपाधीच जडे. जाळिता इंधन समृद्धी, जेवढं इंधनाचं वैभव आहे ते जर तुम्ही जाळून टाकलं तर न निवडे वन्ही निरोपाधी, तर त्या ठिकाणी केवळ निरुपाधिक असा अग्नीच फक्त राहायला पाहिजे. ज्या अग्नीनं तुम्ही उपाधीचा नाश केला, इंधन उपाधीचा, तर खाली कोण राहायला पाहिजे होतं? फक्त आता निरुपाधिक असा अग्नीच राहायला पाहिजे होता. पण तुम्हाला त्या ठिकाणी उलट काय झालं माहिती आहे का? अग्नी नाही राहिला. अग्नीनं काय केलं? त्याला जाळून तोही शांत झाला, पण उपाधी मात्र पुन्हा तशीच आहे. कोण? कारण तिथं तो अग्निरूपाने ते आहे का खऱ्या अर्थाने ते उपाधीचंच रूप आहे? उपाधीचंच रूप आहे. न निवडे वन्ही निरोपाधी तेवी निरीसता अविद्या आधी उपाधीचं जडे. ज्या अविद्येचा तुम्ही पूर्णपणे निराश केला, बरोबर ना, तिथं राहिलं काय? तर उपाधीच राहिली. म्हणजे कोणती उपाधी राहिली? वाचारूपाने राहणारी अविद्यारूप उपाधीच त्या ठिकाणी आहे. फक्त नाव बदललं आहे, पण अविद्या तशीच आहे. आहे की नाही? त्यांनी ना जिती अविद्या ऐशी अन्यथा ज्ञानाते अन्यथा बोधाते गिवसी ते ती यथाबोधेशी निमालेनी उठी, अशी स्थिती झाली. तेवी निराशनाचे नावे तेवी निराशनाचे निमिषे आपणची अविद्या उल्हासे येणेचे अन्वय ऐसे पुढेही बोले. तेवी निराशनाचे निमिषे, त्यावेळेला इथं काय निराशनाचे निमिषे, ते निराशना ते इथं शेत बऱ्याच ठिकाणी, पण त्याचा अर्थ असाच घ्यावा नाही का? निराशनाचे निमिषे, तेव्हा जिथं निराश केला ह्या निमित्ताने, म्हणजे आम्ही काय केला? ब्रह्मविद्येने किंवा अहम ब्रह्मास्मी इत्याकारक ज्ञानाने आम्ही अविद्येचा नाश केला. या निमित्ताने अविद्या आपणच उल्हास, उलट अविद्या काय झाली? आणखीन उल्लसित झाली, अधिक विस्ताराला प्राप्त झाली. येण्याचे अन्वय ऐसे पुढेही बोले. आणि याच संबंधाने आम्ही पुढंसुद्धा हीच गोष्ट अशीच सांगणार आहे. म्हणजे अजूनही आम्ही तुम्हाला दृष्टांत देऊन सांगतो की लवण अंगे विरे 6वी ओवी. लवण अंगे विरे परी स्वादे जळी उरे निद मारोनी जागरे जी जे निदे. तेवी अविद्ये सवे चौघी वेचती जीवे तत्वज्ञानाचे नावे उठती या. हा तत्वज्ञान दिवा मरोनीही लावावा तरी हाही सीन लेवा बोधरूपेची. लवण अंगे विरे 6वी होई की लवण म्हणजे मीठ, हे अंगाने विरतं. कुठं? जळी विरे, जळामध्ये ते विरून जातं. परी स्वादे जळी उरे, परंतु त्याचा स्वाद, त्याचा खारटपणा हा त्या पाण्यामध्ये लागतो की नाही? ते पाणी तोंडाला लावलं तर खारं राहतं की नाही? मीठ दिसत नसलं तरी क्षारपणाने पाण्यामध्ये ते विद्यमान आहेच की नाही? तसं निद मारोनी जागरे जी जे निदे. जसं जागरे निद मारोनी, जागृती अवस्था काय करते? निद्रेला मारते, म्हणजे निद्रेचा नाश करून ही जागृती अवस्था उत्पन्न होते. परंतु ती जागृती अवस्था निंदेला मारून स्वतंत्र रीतीने उत्पन्न होते का खऱ्या अर्थाने ती जागृती अवस्था निदे जी जे का निद्रेला पुन्हा जिवंत करते? कारण हा काय म्हणतो? निद्रेचा नाश करून मी जागा झालो असं म्हणत असताना आता निद्रेचा मी त्याग करून मी जागा आहे ह्या म्हणण्यानेच काय झालं? निद्रेची सिद्धी केली. ज्या अर्थी निद्रेचा नाश करून जागा झाला म्हणतो, म्हणजे माझी जागृती नित्य टळटळीत आहे हे जोपर्यंत त्याला कळत नाही, त्याप्रमाणे निद्रेला मारून जागृती रूपाने त्याने निद्रेला मारून, बरोबर ना, मूळच्या निद्रेला मारून जागृती रूपाने पुन्हा मूळच्याच निद्रेला जणू काही त्यांनी जिवंत केलेलं आहे. असंच होत नाही का? तेवी अविद्ये सवे चौघी वेचती जीवे तत्वज्ञानाचे नावे उठती या. आपण जे प्रकरण ग्रंथाचं चिंतन करतो किंवा आपण अधिक गंभीर चिंतनात्मक कोणत्याही वेदांत ग्रंथाचं चिंतन करतो, त्यावेळेला हाच भाव सगळ्यांना अपेक्षित आहे का नाही?
परंतु त्याला अपेक्षित असणार म्हणजे त्याला उपोद्बलक असणारे दृष्टांताची शैली मात्र माऊलीचीच आहे की ह्या रूपाने तुम्हाला सहज तळहाताच्या आवळ्यासारखा आत्मबोध स्थिर व्हावा, अशा प्रकारचं आकाट्य बोध व्हावा, अशा प्रकारचं हे दृष्टांत आहे. आपण अवस्थांचा विचार करतो कशासाठी? अवस्थांच्या अतीत असणारा आत्मा आपल्याला कळण्यासाठी, त्याच्यासाठीच हा सगळा विचार आहे. आणि आपल्याला आत्मा हा अवस्थातीत आहे हेही कळतं, बरोबर आहे ना. पण अवस्थातीत आत्मा आहे हे जे ज्ञान झालं, हे ज्ञान सापेक्ष आहे, ते निरपेक्ष नाही. ह्या ज्ञानाच्या रूपाने मेलेल्या अज्ञानाला जिवंत करून राहिलात. आता तुम्हाला याच्याही पुढं जायचं आहे, हेच धोक्याची सूचना किंवा ही वस्तुनिष्ठता फक्त ज्ञानोबारायच सांगतात. आणि ती ह्या अवस्था विचाराच्या द्वाराच सांगतात, परंतु सहज त्यांना दृष्टांत करतात. परंतु ते काय होतं, सिद्धांताला इतकं जवळ पडतं की आता आपल्याला डोकं चालवण्याची गरजच राहत नाही. कारण हे अनुभूतीचे दृष्टांत आहे की नाही. सापेक्षता आपल्याला शोधावं लागत नाही. त्या ह्याचा आईन्स्टाईनचा जो सापेक्षतावाद आहे ना, त्याच्यावर PhD केलेला जरी मनुष्य असला ना, मी एकदा आमचे स्टॅटिस्टिकचे मित्र आहे याचे, त्यांनी सांगितलं की आईन्स्टाईनच्या सिद्धांतावर जेवढा विचार करावा ना, तेवढा मनुष्य भ्रमात सापडत जातो. त्यांनी सांगितलं की त्यालाही कळत नाही की आपण कशावर PhD केली. त्याचं कारण असं आहे का परीक्षकसुद्धा त्याला का देतो की यालाही आकलन झालेलं नसतं, पण याला काहीच आकलन झालं नाही हे त्याला आकलन होत नाही. त्याला वाटतं की याचं काहीतरी विशेष यांनी चिंतन केलेलं आहे, आता देऊन टाका याला PhD. म्हणजे यालाही कळत नाही आणि त्यालाही कळत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून कशासाठी सांगत होतो तेच हां. तर ह्याच्यामध्ये हे जे सापेक्षता आहे ना, आईन्स्टाईनचा जो सापेक्षतावाद आहे त्याच्यामध्ये आयुष्य गेलं तरी सापेक्ष शब्दाची किंमत कळत नाही. आणि इथं ज्ञानेश्वर महाराजांच्या पायाजवळ बसलं तर सापेक्षतावाद कळायला काहीच वेळ लागत नाही. सापेक्ष म्हटलं का कोणती अपेक्षेला घेऊन असलं पाहिजे ना दुसऱ्या वस्तूच्या, तर हे लगेच कळतं की नाही. आणि इतकं कळतं की अरे निद्रेच्या सापेक्ष जागृती आहे, बरोबर आहे ना. सापेक्ष जागृती आहे, पण ही सापेक्ष निद्रेचा नाश करणारी जागृती ही एक प्रकाराने सापेक्षतेमुळं निद्रेलाच पुन्हा जिवंत करते. निद्रेचा नाश करून नाश केलेल्या निद्रेला पुन्हा कशी करते पुन्हा त्या निद्रेलाच पुन्हा जिवंत करते. हे जी शब्दाची योजना आहे याच्यातून सापेक्षता कळायला काय अडचण वाटते का? काहीच नाही. अशा प्रकारचं ज्ञानोबारायांनी ही मांडणी केलेली. आणि एका ठिकाणी नाही, सगळे सिद्धांत असे सहजच तळहातावरी वाटवला डोरत देखी जे आवळा तैसे ज्ञान आम्ही डोळा धाविले तुझा, अशी ज्ञानोबारायांची शैली आहे की जी शैली फक्त ज्ञानोबारायांचीच आहे की नाही. आता किती जरी कोणी झाले, आता उपनिषद ते अपौरुषेच आहे, परंतु त्या उपनिषदर तेही उपनिषदर एवम दशोपनिषदे आणि पुढारा न डळती पदे देखोनी आत्म देखोनी बुडी बोधे येथेची दिली, अशा प्रकारची स्थिती आहे. तेवी हे झालं का आपलं. लवण अंगी विरे परी स्वादे जळी विरे निद मारोनी जागरे जे जे निदे तेवी अविद्ये सवे चौघी वेचती जिवे तत्वज्ञानाचे नावे उठती या. तर तेवी त्याप्रमाणे अविद्ये सवे चौघी जिवे वेचती. अविद्येबरोबर चौघे काय करतात? जीवाचा वेच करतात, म्हणजे आपल्या स्वरूपाचा नाश करतात. म्हणजे अविद्ये सवे म्हणजे अविद्ये जेव्हा वेचते, अविद्येचा जेव्हा नाश होतो तेव्हा त्याबरोबर ह्या चौघ्यासुद्धा त्याचं काय करतात? एखाद्या सती जाणाऱ्या स्त्रियेप्रमाणे त्या अविद्येबरोबर आपणही जीवाभावाने त्या अविद्येबरोबर नष्ट होतात, ऐक नाही, त्याही निवृत्त होतात. अविद्येच्या निवृत्तीबरोबर अविद्या कार्यरूप असणाऱ्या चारही वाणी निवृत्त होतात. आणि तत्त्वज्ञानाचे नावे उठती या. आणि आता ते काय म्हणतात? आमच्या गुरुजींनी आम्हाला तत्त्वज्ञान करून दिलं. तत्त्वज्ञान म्हणजे तत् आणि त्वम या पदार्थाचं यथार्थ काय अर्थ आहे, लक्ष्यार्थ काय आहे, वाच्यार्थ काय आहे. वाच्यार्थ बाधित होणार आहे, लक्ष्यार्थ नित्य आहे, असं अपरोक्ष ज्ञान करून दिलं. म्हणजे आता आम्हाला काय झालं?
तत्वज्ञान झालं. या ठिकाणी ह्या तत्वज्ञान शब्दाचा अर्थ असं केला आहे की परोक्ष ज्ञान करून दिलं. म्हणजे या ठिकाणी श्रीगुरूंनी किंवा सत्शास्त्राच्या द्वारा श्रीगुरूंनी आम्हाला तत्वज्ञान करून दिलं. आणि तत्वज्ञान करून जर दिलं असेल तर काय होतं, तत्वज्ञानामध्ये या चारही वाणी ज्या आहेत तत्वज्ञानाबरोबर जातात. कारण तिथं काय सांगतात, तुमचं जे स्वरूप आहे ना ते इतकं असंग निर्विकार आहे की ते चारही वाणीला विषय होणारं नाही, अशा प्रकारचं ज्ञान झालं. परंतु याबरोबर आता हे आम्हाला झालेलं ज्ञान कोणतं, चारही वाणीचं, बरोबर ना, अविद्येबरोबरच चारही वाणी ज्या आहेत त्या निवृत्त होऊन केवळच जे काही ब्रह्मस्वरूप आहे तेच अवशिष्ट राहतं. असं बघा, असं अनेक शास्त्रातल्या श्रीगुरूंच्या द्वारा प्राप्त झालेल्या अवांतर वाक्यांनी जे झालेलं ज्ञान की ज्याने आमच्या अंतःकरणातील असत्वापादक आवरणाचा भंग केलेले एकाने चिंतन केलेलं आहे. तर ते सांगतो की साखरे महाराजांनी अशा प्रकारचं हे जे त्यांचे काय भावोन्मेष भाष्य, बिल्वदल भाष्य, त्या भाष्यामध्ये असं लिहिलं. तर हे जे ज्ञान झालं, हे ज्ञानामध्ये जाणीव आहेत की नाही आपल्याला? पुन्हा कोणती जाणीव आहे? असत्वापादक आवरण दूर झाल्याची जाणीव आहे. आता हे घ्यायचं का नाही ते बघा. पण याच्यामध्ये तत्वज्ञान असा शब्द आहे. तर ते तत्वज्ञान शब्दाचा अर्थ तत्वाचं फक्त झालेलं परोक्ष ज्ञान. आणि त्या परोक्ष ज्ञानामध्ये तुम्हाला हे असत्वापादक आवरण दूर झाले. पण असत्वापादक आवरण जरी दूर झालं असेल आणि आभानापादक आवरण दूर झालं नसेल तर तुमच्या ठिकाणी चारही वाण्या जिवंत आहेतच की नाही? तुमचं अज्ञान निवृत्त झालं म्हणजे कोणतं? फक्त अज्ञानाच्या आवरणाचा असत्वापादक आवरण नावाचा भाग दूर झाला तरीसुद्धा, बरोबर ना, तुमच्या ठिकाणी ह्या तत्वज्ञानाचे नावे या उठती. तत्वज्ञानाच्या नावाने ह्या चारही वाणी पुन्हा काय आहेत? उठलेल्या, म्हणजे जिवंतच आहेत, विद्यमानच आहेत, असा याचा अर्थ झाला की नाही? असं एक अर्थ. पुढं काय म्हणतात, हा तत्वज्ञान दिवा मरोनीही लावावा तरी हाही शिनलेवा बोधरूपेची. आता आणि हा अर्थ पण चांगला वाटतो याच्यामध्ये, त्या कारण खालच्या ज्या ओव्या आहेत त्या ओव्यावरून पण असा अर्थ घेता येतो. त्यांनी सांगितलं आता तत्वज्ञानाचे नावे उठती. तत्वज्ञान नावाचा जो दिवा आहे तो मरोनीही लावावा. तत्वज्ञान दिवा कोणी लावावा? यांनी मरोन लावावा. म्हणजे ह्या चारही वाणी जेव्हा नष्ट होतील तेव्हाच तत्वज्ञान, बरोबर ना, तत्वज्ञान नावाचा दिवा लावेल. हे कधी दूर होईल माहिती आहे का? ह्या वाचा कधी दूर होतील? खऱ्या अर्थाने जर आपल्याला तत्वज्ञानाचा दिवा लावायचा असेल तर या चारही वाण्या मेल्या पाहिजेत. म्हणजे परापश्यंती आणि मध्यमाच्याही अतीत असणारं जे आत्मस्वरूप, ते स्वरूपरूप तुम्ही होऊन जाल, ते तुमचंच स्वरूप आहे असं जेव्हा कळेल तेव्हा तुम्हाला त्या तत्वाच्या परोक्ष विषयीची जी भ्रांती राहणार नाही आणि तुमच्या तुमच्या स्वस्वरूपाविषयी, बरोबर ना, आत्मस्वरूपाविषयी परिच्छिन्नतेची भ्रांती राहणार नाही. आणि हे कधी होईल? जर तुम्हाला आभानापादक आवरण दूर झालं तर. आणि आभानापादक आवरण कशाने दूर होतं? तत्वमसी या महावाक्याने प्राप्त होणारं जे तत्वज्ञान, हे मागचं जे तत्वज्ञान होतं ते परोक्ष तत्वाचं ज्ञान होतं. हे झालेलं ज्ञान कोणतं? हे तत्वाचं झालेलं अपरोक्ष, दृढ अपरोक्ष, संशय विपर्यय रहित असं जर तुम्हाला ज्ञान झालं तर ह्या चारही वाणी म्हटल्याशिवाय हे तत्वज्ञान होईल का तुम्हाला? हा तत्वज्ञानाचा दिवा प्रज्वलित होईल का? बरोबर ना? किंवा स्वयंप्रकाश असणाऱ्या आत्मतत्व तुम्हाला कधीही तुमच्या बुद्धीवर आरूढ होईल का? होणार नाही. तर तुम्हाला बुद्धीवर आरूढ होणं म्हणजे हा शब्द अलीकडचा आहे, याची अनुभूती किंवा याचा तात्विक बोध तुम्हाला कधी होणं शक्य नाही. तरी तर मग पुढं काय सांगतात, हाही शिनलेवा बोधरूपेची. याचा अर्थ जेव्हा आभानापादक आवरण दूर होईल, असत्वापादक आवरण दूर होईल, तेव्हा जी स्थिती आहे त्या स्थितीला तत्वज्ञान असं न म्हणता माऊलीने या ठिकाणी हाही शिनलेवा बोधरूपेची, म्हणजे त्याला आत्मबोध असं म्हणतात. आत्मतत्वाचं ज्ञान हे वेगळं, तत्वज्ञान वेगळं आणि आत्मबोध वेगळा असं इथं दिसतं. कारण कशावरून? का हा तत्वज्ञान दिवा मरोनीही लावावा. हा तत्वज्ञानाचा दिवा ह्या चारही वाणीने मरून लावावा. म्हणजे ते काय झालं? तत्वज्ञानाचा दिवा प्रज्वलित झाला. परंतु ते म्हणतात म्हणजे याचा अर्थ काय? त्यांना तत्वाचा बोध झाला, म्हणजे तत्वाचं यथार्थ अवगम आदिगम साक्षात्कार झाला. परंतु हाही शिनलेवा बोधरूपेचे, तत्वज्ञानाचं बोधरूपामध्ये झालेलं जे
पर्यवसाने माऊली म्हणतात हाही सीन, हा सुद्धा काय आहे, सीनच आहे. आणि त्याचा एक अर्थ केला आहे सीन लेवा, म्हणजे हा सीनसुद्धा काय आहे, एक प्रकारचा लेवा, म्हणजे त्याच्यावर आलेलं आवरणच आहे किंवा काजळी आलेली. दिव्याच्या प्रकाशावर जसं दिवा प्रकाशमान आहे, परंतु त्या दिव्याच्या प्रकाशावर जशी काजळी येते तर त्या दिव्याला मंदता आणते का नाही प्रकाशाला, तसा बोधरूप असणारा आत्मा जेव्हा तत्त्वज्ञानाच्या सापेक्ष मी आता बोधसंपन्न झालो अशी धारणा, बरोबर, त्याची जोपर्यंत आहे तर हा सुद्धा बोध आहे, परंतु हा सीनलेवा आहे. म्हणजे या ठिकाणी हा सीन निर्माण करणार आहे किंवा याच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचे कष्टच आहेत. आणि ते म्हणतात कोणता सीन आहे हा, बोधरूपेची सीनलेवा. बोधरूपाने ही सीनरूपी काजळीच जणू काही स्वयंप्रकाश आत्म्यावर आणलेली आहे. म्हणजे परोक्ष ज्ञान तर सहन होत नाही, पण या ठिकाणी याच्या ज्ञानाची अपरोक्षता देखील त्या स्वरूपभूत ज्ञानाच्या ठिकाणी सहन होत नाही. आणि जर तुम्हाला हा स्पुंज अंतकरणात असेल, मी आता दृढ अपरोक्ष ज्ञानवान बोधवान आहे असं वाटत असेल, तर ते काय आहे, ते हा सीनरूपी काजळी त्याच्यावर आलेली आहे. त्या लेवा शब्दाचा अर्थ ते आणखी वेगळा करून सांगतात, आपण पाहू. हा तत्वज्ञान दिवा मरोनीही लावावा, तरी हाही सीन लेवा बोधरूपेची. हे सगळं जे आहे हे सगळं लक्षात येतं ना आपल्या याच्यामध्ये. आणि हे असंच आहे, इदम इत्थम असं वाटतं ना. आता प्रश्न असा आहे का असं कधी होईल आणि असं कशाने होईल, आहे की नाही, ही तळमळ होती. तर आता त्या तळमळीला शमन करायला उपाय काय आहे, ती तळमळ खूप वाढवणं हाच एक पर्याय आहे. आणि त्या तळमळ वाढवण्याचं शमन करण्याचं साधन अमृतानुभव हेच आहे. असे दृढ अधिक प्रकारची श्रद्धातिशय निर्माण करणं आवश्यक आहे. नान्य हा पंथा विद्यते आहे नाही, याला दुसरा कोणताही मार्ग आता तरी दिसत नाही. या ठिकाणी त्यांनी लिहिलं की जर आपली तळमळ उत्कर्षाला पोचली तर निश्चित तळमळ, व्यवहारातली तळमळ कशी आहे, तर तुकाराम महाराजांचा अभंग ना, तळमळे तळमळ शोके शोक होय असं आहे. तळमळे तळमळ शोके शोक होय का वाढे असं काहीतरी अभंग आहे ना. हां, तर त्याच्यामध्ये व्यवहारातली तळमळ वाढली तर तिनं अधिक शोक वाढत जातो. आणि ही तळमळ जर वाढली, आपल्या स्वस्वरूपाचा वेध लागला, तर याच्यामुळं काय होतं, तो इतका पराकुटीचा व्हावा की पराकुटीचा झाला की त्या तळमळीचं काय होतं असतं, त्याला काय म्हणतो, शमन हे आपोआप होत असतं. म्हणून माऊलींनी अमृतानुभवामध्येच एक ओवी दिली, दिवा मालवताना सगळ्यात मोठा होतो, आहे की नाही. दिवा मालवायचा असले ना, त्याचं फार दिवा तेल संपदार्थ हळूहळू होतो आणि विसताना एकदम मोठा होतो. कारण का, मोठा झाला की आता त्यातलं तेल संपूर्ण संपलं. त्याप्रमाणे ही तळमळ जेव्हा उत्कर्षाला चढेल त्यावेळेला तिचं आपोआप शमन झाल्याशिवाय राहणार नाही. पण आपल्याला वाटतं की हेच आहे, हेच खरं आहे आणि हेच आपल्याला व्हावं किंवा असंच आपण असावं किंवा आपण असेच आहोत तर असं का होत नाही. याची जी तळमळ आहे ही तळमळ पराकुटीला पोचेल. आणि त्याचं साधन म्हणून जर आपल्याला अमृतानुभव हाच आपला श्रद्धातिशयाचा ग्रंथ किंवा अनुसंधानाचा चिंतनाचा ग्रंथ असावा, असलाच पाहिजे, हेच करायचा असं जर म्हटलं तर या ठिकाणी शोके शोकवाढे होणार नाही आणि तळमळीनं तळमळ वाढणार नाही. शोकनाश आनंदा वाप्ती. आणि हाही भ्रम, अशा प्रकारचं आपल्याला कधीही शंका निर्माण होणार नाही. म्हणून म्हणतात की हा तत्वज्ञान दिवा मरोनीही लावावा, तरी हाही सीन लेवा बोधरूपेची. माऊली सांगतात, आपलं टीकाकार सांगतात, चिन्मात्रैक चिद्घन दृंग मात्र दशाहीन नित्यानंद कल्याण निरंतर जे. आता या ठिकाणी आहे ना, इथं पण तसंच होईल. चिन्मात्रैक चिन्घन, ते चिन्मात्र नेप्ती मात्र आहे, नंतर चिद्घन घनीभूत चैतन्य आहे. चिन्मात्र आहे आणि घनीभूत आहे, म्हणजे चिन्मात्र सोडून दुसरा कोणताही पदार्थाला ज्याच्यामध्ये व्यापक भाव, बरोबर ना, असं राहण्यासाठी दुसरं नाही, तर फक्त काय आहे, चिद्घन आहे, म्हणजे चैतन्य आहे त्या ठिकाणी. आणि एकमेवाद्वितीय चैतन्य आहे आणि ते चिन्मात्र असून चिद्घन पण आहे. आणि दृंग मात्र दशाहीन. आता इथं काय हे चुकीचं झालं की नाही, होईल की नाही, तर इथं काय ते दृंग मात्र आहे, ते काय आहे, दृंग मात्र नाही, दृंग मात्र दश होऊन विहीन आहे, म्हणजे याचा अर्थ दृश्य आहे असा अर्थ होईल ना. म्हणून इथं दोन वेगवेगळे करायचे.
ही जे संहिता आहे याच्यामध्ये काय करायचं, पद काय त्याला काय म्हणतो, पदच्छेद करायचा, दृंग मात्र आणि पुढे लिहायचं दशाहीन. कोणत्याही प्रकारची दशा किंवा अवस्थेने ते काय आहे, रहित आहे. नित्यानंद कल्याण, ते नित्य आनंदरूप आणि कल्याण स्वरूप आहे. आणि निरंतर, आणि ते निरंतर आहे. याचा अर्थ त्याला कोणत्याही कालाचा परिच्छेद नाही. निरंतर किंवा देश, काल आणि वस्तू या सर्वांच्याच परिच्छेदाने विवर्जित आहे. ते अन्यथा कैसे झाले, मा अविद्यावच्छिन्न राहिले आणि जीवत्व पावले कैसे ते पहा. असं जे चिन्मात्र आहे ते चिन्मात्र असणारं, चिद्घन असणारं, दृंगमात्र असणारं, नित्य कल्याणारूप आनंदरूप असणारं चैतन्य ते अन्यथा कैसे झाले. ते अन्यथा कसं काय झालं, म्हणजे ते चैतन्य जडभावाला कसं प्राप्त झालं, किंवा जडभाव असणाऱ्या कार्यरूप जगताशी आणि कारणरूप अज्ञानाशी त्या चिद्घन असणाऱ्या स्वरूपाचा स्पर्श किंवा संबंध झालाच कसा, आणि त्या अन्यथा रूपाने कसं भासायला लागलं. ते अन्यथा कैसे झाले, मा अविद्या अविच्छिन्न राहिले आणि ते अविद्येनं अवच्छिन्न झालंच कसं. म्हणजे अनवच्छिन्न असणारं चैतन्य त्याला कोणी केला, जड अविद्येने त्याला अवच्छेदक, जड अविद्या त्याला अवच्छेदक झाली किंवा त्याला अवच्छिन्न मर्यादित केलंच कसं. जीवत्व पावले कैसे ते पहा. आणि त्या ठिकाणी अल्पज्ञ अल्पशक्तिमान अशा जीवदशेपर्यंत त्याचं पतन झालंच कसं. मा अविद्येशी खंडून झाले पातत्वज्ञान, वाचाशय अवसान अविद्येसवे. आणि ते म्हणतात असं जीवत्व झालंच कसं होतं, तर म्हणतात नाही झालं होतं. आणि ते काय झालं, अविद्येनं तो चैतन्य परिच्छिन्न झालं. मग आम्ही काय केलं, अविद्येशी खंडून आम्ही त्या अविद्येचं काय केलं, खंडन केलं, निराश केला आणि झाले पा तत्त्वज्ञान, आणि आम्हाला तत्त्वज्ञान झालं. म्हणजे अविद्येचा नाश होऊन आम्हाला तत्त्वज्ञान झालं, किंवा तत्त्वज्ञान होऊन आमच्या अविद्येचा नाश झाला. का युगपद्धच दोन्ही गोष्टी घडल्या, युगपतच हे सगळं घडलं. वाचाशी हे अवसान अविद्येसवे. आणि ज्या वेळेला तुम्हाला अविद्येचा नाश झाला, अविद्येचा अवसान म्हणजे नाश, त्याबरोबर वाचासही अवसान झाले. त्या वाचाचा देखील, चारी वाणींचा देखील शेवट झाला. येरी ते वाचा निवर्तवून झाले तत्त्वज्ञान, परिबुद्ध्यबोधकते करून वाचांचीच प्रवृत्ती. आता म्हणतात येरी ती वाचा निवर्तवून, आणि आता आम्ही काय केलं, ती जी वाचा आहे बरोबर ना, त्या वाचेची आम्ही निवृत्ती केली आणि मग झाले तत्त्वज्ञान. कारण जोपर्यंत वाचा अस्तित्वात आहे तोपर्यंत तत्त्वज्ञान नाही. म्हणून आम्ही वेदांताची एक प्रक्रिया सांगितली, कोणती, की ती जी अहम ब्रह्मास्मी इत्याकारक झालेली जी वृत्ती आहे, की जी वृत्ती म्हणजे काय आहे, चार वाचेच्या अंतर्गतच आहे, ती वाचा निवर्तन. त्या वाणीचंही आम्ही काय केलं, निवृत्ती केली आणि जे तत्त्वज्ञान झालं. परंतु असं जरी तत्त्वज्ञान झालं बरोबर ना, तरीसुद्धा ते बोध्यबोधकते करून वाचाचीच प्रवृत्ती. तरीसुद्धा या ठिकाणी तुम्हाला काय झालं, आम्ही अशा प्रकारचं केलं. हे कोणाला केलं, शिष्याला केलं. अगोदर गुरूंचं झालं होतं असं, आणि आता नंतर कोणाला केलं, शिष्याला केलं. तेव्हा मी बोधक आहे आणि शिष्य हा बोध्य आहे, अशा प्रकारची जर धारणा राहिली असली, तुम्ही काय म्हणता, चारी वाणांची निवृत्ती झाली. आणि कारण करावीच लागते, कारण चारी वाणी खर्च केल्याशिवाय बरोबर नाही, तत्त्वज्ञान होत नाही. म्हणून गुरूंनी सगळ्या वाणी पणाला लावल्या आणि त्या शिष्यालाही यथार्थ अहम ब्रह्मास्मी अशा प्रकारचा बोध करून दिला. परंतु बोध्यबोधकते करून वाचांचीच प्रवृत्ती. परंतु त्याच्या अंतकरणात एक स्पंज राहिला, हा शिष्य माझा बोध्य आहे बरोबर ना, आणि मी याचा बोधक आहे असं. किंवा शिष्याच्या ठिकाणी राहिला की मी बोध्य आहे आणि हा काय आहे, बोधक आहे. असा जर बोध्यबोधक भाव गुरु किंवा शिष्य या दोघांपैकी कोणाच्याही ठिकाणी राहिला तर त्या ठिकाणी वाचांचीच प्रवृत्ती. तर ह्या चारही वाचा ज्या आहेत त्या प्रवृत्त नाम विद्यमान आहेत, त्यांचा नाश झाला नाही. हाच सांगतो तोंडाने, ज्या ठिकाणी खरी अज्ञानाची निवृत्ती ह्या चार वाणीची निवृत्ती झाल्याशिवाय होत नाही. कारण नाशात कार्यनाशा. कारण जर नाश झाला आणि कार्य जर बाधित रूपाने राहिलं असं जर तुम्ही म्हणत असाल तर हा खरा नाश नाही, हा वाचेने मुक्त झालेला आहे असं सांगत असणारा देखील वाणीनंच मुक्त झालेला आहे. पण कधी जर त्याच्या ठिकाणी बोध्यबोधक भाव सत्यत्वाने असेल तर. ठीक आहे ना.
काय? हां हां हां, बरं. झालं काय, त्याचा अर्थ काय झाला? बोध्य बोधक भाव राहिला म्हणजे समजा त्यांच्या ठिकाणी दुसरं काय राहिलं? बोध्य बोधक भाव म्हणजे गुरु शिष्यालाच विषय करून राहू शकतो ना. बोध्य आणि बोधक भाव हा गुरु शिष्यांनाच घेऊन राहू शकतो. दुसरं ज्ञान हे अज्ञानाचं निवर्तक आहे, बरोबर आहे ना. ज्ञान हे अज्ञानाचं निवर्तक आहे आणि ते जेव्हा अज्ञानाचं निवृत्ती करतं तेव्हा चारही वाच्यांची निवृत्ती करतं. असाच बोध श्रीगुरूच्या ठिकाणी ते काय करतात? आपलं सत्शिष्याच्या ठिकाणी स्थापना करून देतात आणि हाच बोध त्यांनाही प्राप्त झालेला आहे असं त्यांची धारणा आहे. आता असं जर एवढं जर झालं असेल तर बोध्य बोधक भाव कोणता राहिला? बोध्य बोधक भाव हा गुरु शिष्यांचाच भाव. इथं वाचारून परिहार सांगताना हा बोध्य बोधक भाव जो आहे हा सत्शिष्य आणि श्रीगुरूंच्याच रूपाने सांगितला. इथं बोध्य आणि बोधक कोणता घ्यायचा तुम्हाला? बोधक कोण आणि बोध्य कोण? दुसरा कोणता भाव घेणार? वाचारूंचा परिहार करण्यासाठी गुरु शिष्य भावच. या ठिकाणी गुरु शिष्य भावामध्ये एवढा व्यवहार झाला कारण तो मागच्या प्रकरणात होऊन गेला. तरीसुद्धा आम्ही म्हणतो वाचारून परिहार झाला नाही. बरोबर, वाचारून परिहार झाला नाही याचा अर्थ गुरु आणि शिष्य यांचा मधला असणारा बोध्य बोधक भाव उरलेला आहे. वास्तविक परंपरेचं सगळं ब्रह्मज्ञान सांगून झालं आणि सगळं ब्रह्मज्ञान ऐकूनही झालं आणि सगळं त्याच्या बुद्धीवर हे पटलंही, परंतु त्याच्या ठिकाणी हा आपल्या अंतःकरणामध्ये आपल्या गुरूंनी मला हा भाव प्राप्त करून दिला आणि गुरूंच्या ठिकाणी हे असणारं अतिंद्रिय अनुभूतीपर्यंत आपण आपलं कार्य केलं. वास्तविक जर आपण हे कार्य केलं नसतं तरी शिष्य मुक्तच होता, आहे की नाही. शिष्याने या ठिकाणी त्यांना बोधकता अंगीकारली नव्हती तरी शिष्य मुक्तच होता. यांनी गुरुत्वाचा अभिनिवेश घेतला नसता आणि त्यांनी शिष्यभावाचा अभिनिवेश घेतला नसता तरी ते दोन्ही काय होते? दोघं नित्यमुक्तच होते असं दिसतं जास्त करून याच्यामध्ये. हितकार लिहिले एरीती वाचा निवर्तवून झाले तत्वज्ञान परी बोध्यबोधकते वरून बोध्यबोधकते करून वाचांचीच प्रवृत्ती. बोध्य आणि बोधक रूपाने प्रवृत्ती कोणाची झाली? पुन्हा बोध्यबोधक भाव ठेवला म्हणजेच वाचा ठेवला, म्हणजेच वाचांचं ऋण तसंच ठेवून तुम्ही अशा प्रकाराने बोलता. तर वाचांचीच प्रवृत्ती हे कसं झालं म्हणतात? जेवी लवण अंगे विराले परी स्वादरूपे जळी राहिले किंवा निद्रा जाऊन आतले स्वप्नाची निद्रा. जेवी लवण अंगे विराले, ज्याप्रमाणे लवण म्हणजे मीठ अंगाने त्या पाण्यामध्ये विरून गेलं परी स्वादरूपे जळी राहिले, परंतु त्या पाण्यामध्ये ते आपल्या स्वादरूपाने चवीच्या रूपाने खारट रूपाने ते मात्र राहिलेलंच आहे. किंवा निद्रा जाऊन आतले स्वप्नाची निद्रा, किंवा आपल्या ठिकाणी निद्रा गेली, बरोबर ना, आणि निद्रा जाऊन काय म्हणतात? किंवा निद्रा जाऊन आतले स्वप्नाची निद्रा. निद्रा तर तुमची निघून गेली, बरोबर ना, निद्रा निघून घेतली तरी ती निद्रा काय झाली? स्वप्नाची निद्रा आतले. ते स्वप्नच काय झालं? निद्रेच्या रूपाने व्याप्त झालेलं आहे. निद्रा आहे. निद्रे वाचून स्वप्न पडले का? स्वप्न झालं म्हणजेच काय झालं? निद्राच त्या ठिकाणी स्वप्नाच्या रूपाने व्याप्त झाली ना. का स्वप्न निद्रेच्या रूपाने? स्वप्नच निद्रेच्या रूपानेच या ठिकाणी व्याप्त आहे असा अर्थ झाला ना. किंवा या ठिकाणी स्वप्नाची निद्रा आतले, स्वप्नच काय झाले? निद्रा झालेले. निद्रेमध्ये झालेलं जे स्वप्न आहे त्याने निद्रेचा नाश केला का? निद्राच स्वप्नरूपाने त्या ठिकाणी झाली. निद्राच बरोबर ना, निद्राच त्या ठिकाणी स्वप्नरूपाने आहे. जागृताच्या परी की जे स्वप्नेची भरोवरी परी निद्रा असो अंतरी तेने स्वप्न देखी. हे बघा, जागृतीच्या परी की जे स्वप्नेची भरोवरी परी निद्रा असो अंतरी तेने स्वप्न देखे. काय आहे? तुम्ही म्हणता की जागृती अवस्था आणि स्वप्नावस्था ह्या काय आहे? वेगवेगळ्या आहे. ह्या स्वप्नाच्या रूपाने काय आहे? स्वप्नाच्या रूपाने निद्राच आहे. स्वप्नाच्या रूपाने निद्रा आहे असं तुम्ही जेव्हा म्हणता तेव्हा स्वप्नेची बरोबरी जागृताच्या परी कीजे. त्यावेळेला त्या स्वप्नामध्ये तुम्ही कितीही, बरोबर आहे ना, तुम्ही कितीही जागृतीप्रमाणे सगळा व्यवहार होतो की नाही? जागृतीप्रमाणे निद्रेमध्ये कितीही जरी तुम्ही व्यवहार केला, बरोबर ना, मग तुम्ही काय म्हणणार? त्या ठिकाणी स्वप्न हे कसं म्हणता येईल? स्वप्न हे निद्रेचं स्वरूप आहे. स्वप्नाच्या रूपाने
निद्राच आहे असं तुम्हाला कसं म्हणता येईल? अहो किती भरोवरी, किती कष्ट करतात. जेवढं माणूस जागृतीमध्ये कष्ट करतो, ज्या प्रकाराने धावतो, पाहतो, क्रिया करतो, सगळ्या क्रिया स्वप्नामध्ये जागृतीच्या प्रकाराने जरी होत असल्या तरी निद्रा असो अंतरी तेने स्वप्न देखे, परंतु अंतरामध्ये निद्रा असल्याशिवाय त्या ठिकाणी स्वप्न पाहिलं जाऊ शकणार नाही. ज्या अर्थी स्वप्न पाहतो त्या जागृतीच्या प्रमाणे जरी कितीही ते स्वप्न सत्य आहे असं म्हणत असला तरी त्याच्यावर पगडा कोणाचा आहे? निद्रेचाच आहे. बरोबर नाही? असाच अर्थ करता येईल ना. घन अज्ञान सुषुप्ती, तो जो बीजांकुर भाव म्हणते स्वप्नहन जागृती हा फलभाव तेचा. त्या म्हणजे काय, सुषुप्तीमध्ये जे आहे ना ते काय करतं की सुषुप्ती अभिमानी जे प्राज्ञ चैतन्य आहे त्या प्राज्ञ चैतन्याच्या आधाराने कोण राहते? गाढ सुषुप्ती राहते. मूळ चैतन्यावर तो बीजांकुर भाव, बरोबर ना? बीजांकुर भाव म्हणतो. बीजरूप, बीजाचाच काय झालेला आहे? अंकुर, सुषुप्ती अभिमानी रूपाने. आणि त्याच सुषुप्तीचा अभिमानी जेव्हा जागृत झाल्यावर, बरोबर ना, ज्या वेळेला तो विश्व किंवा तैजस याला आश्रय करतो, विश्वाला आश्रय करतो तेव्हा जागृती आहे. आणि जेव्हा तैजसाला आश्रय करतो तेव्हा तो स्वप्नरूप आहे. एवढाच त्याचा फरक. म्हणून त्याला काय म्हणतात? बीजांकुर. स्वप्न हा जागृती हा फलभावती याचा. परंतु स्वप्न आणि जागृतीमध्ये आहे कोण व्याप्त? सुषुप्तीच व्याप्त आहे. स्वप्न, कारण तिची कोणती बीजांकुर भावरूप असणारी सुषुप्तीत स्वप्नामध्ये आणि निद्रे आपलं जागृतीमध्ये दोन्हीकडेही तीच व्याप्त आहे. म्हणून म्हणतात परिनिद्रा असो अंतरी त्याने स्वप्न देखे. हे काय आहे? स्वप्नच पाहतो. निद्रेचा आणि स्वप्नाचा फक्त एवढंच आहे, एकेचा आश्रय विश्व आहे म्हणून त्याला जागृती म्हणतात, आणि एकेचा आश्रय तेजस आहे म्हणून त्याला स्वप्न म्हणतात. परंतु यांचा मूलभूत आश्रय कोण आहे? प्राज्ञच आहे. आहे की नाही? प्राज्ञेच्याच आश्रयाने राहतात. मूळ निद्राच आहे. आपल्याला कधी कधी वाटतं स्वप्न वेगळं म्हणून त्या स्वप्न कुठं आहे? निद्रेमध्ये स्वप्न दिसतं आणि जागृतीमध्ये निद्रा पूर्णपणे जाते. निद्रा पूर्णपणे जाते का जागृतीसुद्धा निद्रेचंच स्वरूप आहे? काही आपलं सगळं स्वप्नच आहे. वऱ्हाड नव्हे स्वप्न घे नाही, पण जागृतीचं आहे. जागृती स्वप्न आहे का स्वप्न स्वप्न आहे? दोन्ही काय आहे? स्वप्न आहे. म्हणून ज्ञानवान पुरुषाला दोनच गोष्टी आहेत, एक तर गेला तर समाधीत आणि आला तर स्वप्नात. आणि अज्ञानी पुरुषालाही दोनच अवस्था आहे. तो जेव्हा स्वप्नात असतो तेव्हा त्याला जागृतीचीच भरोवरी असते, आहे की नाही? म्हणजे स्वप्नात त्याची अवस्था कोणती आहे? जागृतीच आहे. आणि गेला तर कुठे आहे? निद्रेत आहे. गेला तर अज्ञानी पुरुषाला किती अवस्था? अज्ञानी पुरुषाला किती अवस्था आहे? दोन. गेला तर सुषुप्तीत आणि आला तर जागृतीत. अज्ञानी पुरुषाला किती अवस्था आहे? गेला तर समाधीत आणि आला तर स्वप्नात, आहे की नाही? म्हणून त्यालाही दोनच अवस्था आहे. 23 स्वरूपी एकाही पूर्वापर भाग नाही आणि बोध्यबोधकता प्रवाही बोधजयी नांदे. 23 स्वरूपी एक आहे, त्याप्रमाणे ह्या स्वरूपामध्ये काही पूर्वापर भाग नाही. याच्यातला काय पूर्व आणि अपर भाग आहे का स्वरूपाच्या ठिकाणी? स्वरूपाच्या ठिकाणी असं आहे का? चांगलं बघा. स्वरूपाच्या ठिकाणी असं आहे का? त्या ठिकाणी त्याला विश्व, तैजस, प्राज्ञ ह्या कोणत्या अवस्था येतात? त्याच्यातला काय आहे? मूळ स्वरूपाच्या ठिकाणी काही नाही. पण बरोबर ना, त्याच्या ठिकाणी सुषुप्ती अवस्थेच्या उपाधीनं त्या ठिकाणी अगोदर त्याला बीजांकुर भाव होता, नंतर जागृती आणि स्वप्न या रूपाने त्याला फलभाव प्राप्त झाला. असा व्यवहार मूलभूत आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आहे का? काहीच नाही. बरं, त्याच्या व्यवहार झाल्याचा व्यवहार नाही का? त्याच्या निवृत्तीचा पण व्यवहार नाही, त्याच्या उत्पत्तीचाही व्यवहार नाही, आणि त्याच्या नाशाचा किंवा निवृत्तीचा किंवा बाधाचाही व्यवहार त्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे नाही. म्हणजे स्वर्गात काय? सेवी ये स्वरूपे, त्याप्रमाणे आपल्या आत्मस्वरूपात हा पूर्व आणि अपर अशा प्रकारचा, म्हणजे काय, अगोदर पूर्व आणि पश्चात असा कोणताही भाग नाही. आणि बोध्यबोधकता प्रवाही बोधजयी नांदे. आणि हा जो बोध्यबोधकतेचा प्रवाह आहे ना, तिथं काय झालं आहे की ज्या ठिकाणी अज्ञान अजून जिवंत आहे असं सांगितलं, अज्ञानरूपी निद्रेत सांगितलं, तिथं बोध्यबोधक भाव आहे म्हणून, आहे की नाही? परंतु ह्या बोध्यबोधक भावाचं जर खरं वर्म जर संकेत खूण जर कळले असेल की बोध्यबोधकत्वा काय, बोध्यबोधकता प्रवाही बोधजयी नांदे, ह्या ठिकाणी बोध्य आणि बोधक या दोघांच्याही प्रवाहामध्ये केवळ काय आहे? बोधरूपताच नांदत आहे असं जर कळलं तर त्याला आहे का आता निद्रा? निद्रेचं कार्य स्वप्न जागृती त्याला आहे का? का तो अवस्था तिथंच आहे?
आणि हा जर अवस्थातीत राहील तर याला कोणती अवस्था आहे? आता याला कोणतीच अवस्था नाही. मग हा झोपलेला आहे का जागा आहे? या ठिकाणी हा झोपलेलाही नाही आणि जागृतीरूपी आणि स्वप्नरूपी स्वप्न आणि जागृत स्वप्न दोन्ही त्याच्या ठिकाणी नाहीत, असा त्याचा खरा अर्थ होईल. आणि हाच खरा सुटला आहे की नाही. काय ती शेवटची वेळ भागवतामध्ये आईसे जो जाणे निशंक तो सुट जनी जनी जनार्दन एक जाणे तो सुटला निश्चेक आईसे देनोनिया लोक गुंतले अनेक भवचक्री, असं नाथ महाराजांनी शेवटच्या ओळीमध्ये लिहिलं. बरोबर ना? असं लिहिलं या ठिकाणी. तसं इथं म्हणतात स्वरूप महाराज हे ठीक होतंय ना. बोध्य बोधकते बोधू असं म्हटलं, याचं नाव आहे. तेवी स्वरूपी एक आहे, पूर्वापर भाग नाही. आपल्या मूळ स्वरूपात पूर्व आणि अपर असा भाग आहे का? आणि बोध्य बोधकता प्रवाही, आणि हा बोध्य बोधक परंपरा चालली ना तरी आदि गुरु शंकरा हे प्रवाह रूपाने अनादी असं चाललेलं आहे. पण या प्रवाहामध्ये कधीतरी, बरोबर ना, कधीतरी या प्रवाहामध्ये बोधरूप प्रवाहामध्ये बोध्य बोधक भाव आहे का? नाही. त्या बोध्य बोधक प्रवाही बोधजही नांदे दृंग मात्र नेप्ती मात्र चिद्घन अशा प्रकारचा फक्त बोधच त्या ठिकाणी नांदत आहे. बोध्य बोधकत्वे बोधू याचेचे नाव भेदू येथे वाचा संबंधू सुटलाच नाही. या ठिकाणी बोध्य म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये यत्किंचितही हे राहत नाही. सकाळी एक व्यक्ती भेटली होती, तर ते मला नाव विचारू नका, नाही तर सांगतच नाही, जाऊ दे. बोध्य बोधकत्वे बोध, ते म्हटले की मी आयुष्यभर इतकं उपकार केले मुमुक्षूंवर, याच्यामध्ये त्या लोकांना कोणालाच जाण नाही. पण मी तरी म्हटलं की आपण तरी कशाला अशा भ्रमात सापडायचं? ते लोक किती जरी कृतज्ञ असले तर आपण कशाला आपला बोध कशाला सोडायचा? हेच अबोध झाला, ऐक नाही. म्हणजे बोध्य बोधकतेचा हा जो प्रवाह आहे हा त्यांना काय वाटला? सत्य वाटला की नाही? सत्य वाटल्यापासून कृतज्ञता आणि कृतज्ञता त्या ठिकाणी फक्त नेताच आहे, नेप्ती मात्रच होते. ह्या व्यवहाराची त्या ठिकाणी संगतीसुद्धा लावण्याचं कोणतंही कारण नाही, ऐकी नाही. बोध्य बोधकत्वे बोधू याचेच नाव भेदू. मी बोध्य आहे, मी अनेक लोकांना बोध केला, त्या लोकांनी बोधही घेतला, पण माझी कृतज्ञता ठेवली नाही. ही संगती अज्ञानातली आहे का ज्ञानातली संगती आहे? अज्ञानातली संगती. बोध्यबोधक भाव ठेवून सांगितलेली संगती आहे. इतकंच नाही तर त्याचं सत्यत्व मानून सांगितलेली ही काय आहे? संगती आहे. म्हणून बोध्यबोधकत्वे बोधू याचेच नाव भेदू, याचंच नाव काय आहे? भेद असं आहे. येथे वाचा संबंध तुटलाच नाही. या ठिकाणी वाणीचा संबंध अजून सुटलेलाच नाही. मनोनी पराधिकांशी मारोनी झाले जै तत्वज्ञान तो सीन लेवा म्हणजे पुष्टी जाण पराधिकांशीची. आता सांगतात मनोनी, इथे पराधिकाशी मारोनी म्हणाल बरं का, तर इथं पराधिकाशी म्हणजे मागे इथं झालं कास शब्दाचा अर्थ आहे खोकला, असा अर्थ आहे काशी असा शब्दाचा. तुम्ही काशी पण घेऊ शकता, पण इथं पराधिकांशी म्हणजे परा आदी ज्या चार वाणी आहेत त्यांना पराधिकांशी मारून त्यांचा नाश करून जई झाले तत्वज्ञान. जर तुम्हाला तत्वज्ञान झालं असेल, पराधिका वाणींचा नाश केल्या वाचून तत्वज्ञान होणार नाही, असं तत्वज्ञान तुम्हाला झालं असेल तर ते म्हणतात. आम्ही काय म्हटलं आता बघा बरं का, तुम्ही काय म्हणतात? तत्वज्ञान तसं होत नाही. आम्ही पराधी वाणी ज्या आहेत त्याच्या कार्यरूप असणाऱ्या ह्या कारणरूपी वाणी जेव्हा मारून आम्हाला जेव्हा तत्वज्ञान झालं, बरोबर आहे ना, बरोबर ना, त्याच वेळेला खरा आत्मबोध झाला असं आम्ही समजतो. आणि असंच वेदांत सांगतो की नाही. आणि ही आपलं जे पोच आहे, आपल्याला जी समज आहे ती समज इथपर्यंतच आहे की नाही. बरोबर आहे की या ठिकाणी पराधी चारही वाणींना मारून तत्वज्ञान झालं तर ते म्हणतात, आज त्याला तुम्ही तत्वज्ञान म्हणता ना, ज्ञानोबा आहे त्याला म्हणतात तो सीन लेवा म्हणजे पुष्टी जाणं पराधिकांशी. तर त्याला आम्ही काय म्हणतो, इथं अर्थ केलेला आहे बरं का. लेवा शब्दाचा अर्थ त्यांनी स्पष्ट लिहिला. लेवा शब्दाचा अर्थ आहे पुष्टी. तो सीन लेवा म्हणजे त्या सीनाला आणखीन पुष्टी दिली, म्हणजे आम्ही आणखीन सीन वाढवला. भाग गेला सीन गेला नाही, बरोबर ना. भागही वाढला आणि सीनही वाढला. या चारही वाण्यांना मारून आम्हाला तत्वज्ञान झालं असं जेव्हा तुम्ही विधान करता, त्या विधानातूनच तुम्हाला सीन म्हणजे उलट काय झाला? सीन म्हणजे लेवा म्हणजे पुष्टी, म्हणजे चारही वाण्या
पुन्हा जिवंत झाल्या, याला तुम्ही काय केलं, जिवंत आम्ही केल्या, चारी वाण्यांचा नाश करून ब्रह्मज्ञान करून घेतलं, तत्त्वज्ञान करून घेतलं, असं म्हणण्यातच चारी वाण्या आम्ही जिवंत केल्या, ह्या तुमच्या म्हणण्याला काय केली, पुष्टी दिल्यासारखं आहे. लेवा सीन आणि लेवा म्हणजे पुष्टीदान पराधिकांशी, चारही वाण्यांना तुम्ही पुन्हा अधिक जिवंत केलं असं त्याचा अर्थ होतो. होईल का नाही असा अर्थ? हां हां, तो शिनलेवा म्हणजे पुष्टीदान, तो शिनलेवा त्या शब्दकोशामध्ये चांगला अर्थ आहे. लेवा म्हणजे घ्यावा, असा शिन असा अर्थ घ्यावा. कशासाठी? ही म्हणजे पराधिकाशी पुष्टीदान, पराधिकावाने आणखी पुष्टी दिली असा याचा शिन असा अर्थ तुम्ही ग्रहण करावा. पराधिकावाच्यांना पुष्टी दिली म्हणजे शिन घेतला, आणखीन शिन निर्माण केला असा घ्यावा, असा एक अर्थ आहे. आणि लेवा शब्दाचा अर्थ मी सांगितलं ना आता, काजळी, दिव्यावर असणारी जी काजळी, शिनरूपी काजळी घेतली आणि तुम्ही स्वयंप्रकाश असणाऱ्या स्वतःसिद्ध आत्म्याला त्या ठिकाणी अधिक अप्रकाशित केलं असा त्याचा अर्थ. म्हणजे अज्ञानाला तुम्ही जिवंतच ठेवलं, अज्ञान तुमचं निवृत्त झालं नाही, अविद्येचा नाश झाला नाही. कारण पराधिक वाचा जर तुमच्या जिवंत आहे तर अर्थात अज्ञानही जिवंतच आहे, असा अर्थ घ्यावा. हा, इथे जाणीव करी तोची नेणे, आथिले पण मिरवी तेची उणे, मी झालो आईशे जो म्हणे, तो काहीच नव्हे. असं आता ठीक आहे ना. आता याच्यासाठी संमत श्लोक दिला गीतेतला, न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यसनादेव सिद्धीम समधी गच्छती इति भगवत वचनम. तुम्ही एखाद्या कर्माचा आरंभ केला, कर्मनाम अनारंभात, एखाद्या कर्माचा आरंभ केला नाही म्हणजे तुम्ही नैष्कर्मी स्थितीला प्राप्त झाले असं भगवान म्हणत नाहीत. किंवा न च संन्यसनादेव सिद्धीम समधी गच्छती, किंवा काही गोष्टींचा तुम्ही बाह्य रीतीनं परित्याग केला म्हणजे, बरोबर ना, म्हणजे तुम्ही आत्मसिद्धीला प्राप्त झाले असाही अर्थ होत नाही. म्हणजे याच्या ठिकाणी सांडी मांडी ग्रहण त्याग ह्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी यांची नित्यनिवृत्तीच आहे असं जोपर्यंत तुम्हाला समजलं नाही तोपर्यंत तुम्हाला आत्मबोध झाला असं भगवंत मानत नाही. ती भगवत वचनात असं भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं मत आहे. तुम्ही जर म्हटले की आम्ही या ठिकाणी चारी वाण्यांचा त्याग केला, त्याग केला असं तुम्ही जर म्हणत असेल तर त्या रूपाने तुम्ही काय केले, पण अज्ञानाचंच ग्रहण केलेलं आहे. आणि तरी तुम्ही सगळा व्यवहार करत असला, पण मागं सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला बोध्यबोधकत्वे भूतू याचेच नावे भेदू, वाचा संबंध सुटलाच नाही असं तुम्हाला वाटलं, आणि दुसरं सांगितलं की ह्या बोध्यबोधक प्रवाहामध्ये काय मागे गेले ना, बोध्यबोधक असा जो प्रवाह आहे, बोध्यबोधकत्वे बोधू याचेचे नाव भेदू. हां, बोध्य आणि बोधक भाव ठेवून जर बोध असेल तर याचंच नाव बोध नाही, याचं नाव भेद आहे, कारण वाचेचा संबंध सुटलाच नाही. पण बोध्य आणि बोधक या प्रवाहामध्ये केवळ बोध स्वरूप आत्माच नांदत आहे असं जर कळलं असेल तर मग मात्र तुम्ही त्या ठिकाणी ह्या प्रवाहात राहून देखील बोधरूप आत्माच आहात. त्याच्या ठिकाणी अविद्याही गेली आणि अविद्येचं कार्य असणाऱ्या चारी वाणी अर्थात चारी वाणीच्या ऋणातून तुम्ही पूर्ण मुक्त झाले, तुमच्या वाचा ऋणाचा परिहार झाला. परिहार झाला अवघ्या धोकाचा मागिला, अशा प्रकारची स्थिती प्राप्त झाली. इति भगवत वचनात पुढे आईसाची वचनी हाची भाव धरुणी बोलील असे शब्दश्रेणी ओवी मिशे. पुढे यानंतरही ह्याच वचनाने आणि हाच भाव अभिप्राय मनात धरून बोलीलाशे शब्दश्रेणी ओवीमिशे. ओवीच्या निमित्ताने शब्दांची श्रेणी, शब्दांची रांग, शब्दांची पंक्ती आम्ही पुढे बोलणार आहोत. म्हणजे हेच धोरण किंवा हेच उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवून, हाच सिद्धांत, हीच अनुभूती, हे लक्ष करून आम्ही यापुढेही अनेक प्रकारचे शब्दाच्या द्वारा या ग्रंथरूपाने मांडणी करणार आहोत. येवनी स्वप्न मिळवी गेलिया आपण पादावी, दोन्ही दिठी नांदवी निददेशी, जिती अविद्यायशी अन्यथा बोधाते घेवशी, तेच यथाबोधेशी निमाली उठी. पुंडली कवरदा हरी विठ्ठल, हरी ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानेश्वर महाराज की जय.
की जय, की जय, की जय, की जय।